नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवला आहे की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. अष्टपैलू अशी कलाकार आलेली आहे. तुम्ही भटकंतीमध्ये सूत्रसंचालन करताना पाहिलं. अनेक नॅशनल इंटरनॅशनल कार्यक्रमात तुम्ही त्यांना नृत्य करताना पाहिलेलं आहे आणि टेलिव्हिजन सिनेमातली मोठी कारकीर्द. मला सांगायला आवडेल की शर्वरीच्या आईबरोबर मी माझ्या गुरु संजय सुरकर यांच्यावर स्त्री नावाची एक मालिका होती. मी आय वॉज असिस्टंट इन पुणे, कारण मी मुंबईत पुण्याला यायचो. त्यावेळेला मला तर परत आईला त्यांना भेटायला आवडेल. त्यावेळेला त्यांच्यावर काम केलं होतं आणि तेव्हा त्या म्हणाल्या होत्या मला की शिल्पा म्हणून, राईट. तर त्यामुळे माझी मुलगी शर्वरी पण या क्षेत्रात येऊ पाहते वगैरे. तिथून मला तेव्हा तुझं नाव कळलं, नंतर डायरेक्ट बिंदासला कळलं. मी जे शिकलो शर्वरीकडनं ते मी तुम्हाला आधी सांगतो आणि मग माझ्या गप्पांना सुरुवात करतो. तुम्ही पूर्ण कारकिर्दीवर नजर टाकल्यानंतर फार कमी कलाकार आहेत ज्यांना आपल्याला जे येतं, जे काय काय आपल्याकडे कला घडलेल्या आहेत त्या कलेत आता 2-3 कला घडल्या. त्याच्याकडे ॲक्टिंग पण आहे आणि नृत्य पण आहे त्यांच्याकडे, राईट. सो ॲक्टिंग आणि नृत्य असलं मी त्यांचं करिअर मायन्युटली ऑब्झर्व करतो गेली काही वर्ष. तर त्यांनी दोघांचा बॅलन्स खूप उत्तम साधलेला आहे. आणि ॲक्टिंग मध्ये पण त्यांनी मोजके चित्रपट, मोजक्या सिरियल केलेले आहेत आणि त्यांना त्यांचं जे आवडतं नृत्य आहे त्यांना त्यांनी सोडलं नाही आणि त्यांचे शोज, त्यांचे कार्यक्रम ते सातत्याने करत असतात.
आणि त्यामुळे हा जो बॅलन्स कलाकाराला साधता येत नाही आणि बऱ्याच वेळा ते कॅरीड अवे होतात आणि कुठली सिरियल आणि काही करत बसतात. त्यापेक्षा आज त्या कुठल्या कॅरेक्टरनी ओळखल्या जात नाही टेलिव्हिजनच्या, ते त्या शर्वरी जेमिनिस या नावाने त्या ओळखल्या जातात. आणि मला माझ्यासाठी हे त्यांचं कौतुक करण्यासाठी माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्यासाठी आपण यांचा जोरदार टाळ्या वाजूया. आणि तो याचं उत्तर मी गप्पांच्या ओघात घेईनच, पण मला जे कौतुक आणि ॲप्रिसिएशन वाटतं आणि मधुरेला पण नेहमी सांगतो की तुझ्यामधल्या ज्या कला आहेत त्या जे त्याला सगळ्याला खतपाणी घालायला पाहिजे. आणि शर्वरीसारखं करिअर डेव्हलप करता आलं तर खूप छान. हे आमच्या अनेक वर्ष चर्चा सातत्याने झालेले मधुरेने पण आलं तर मी सांगेल. पहिला प्रश्न असा असं वाटेल की असं शाळा पुण्यातली कुठली आणि पहिलं नृत्याची ओळख झाली माझ्यामध्ये नृत्याची झाली असावी, तरी पण नृत्याची झाली का अभिनयाची झाली पहिली ओळख? शाळा मी पहिल्यापासून अस्सल पुणेकरच आहे, त्यामुळे पहिली ते चौथी मी अभिनव मराठी विद्यालयामध्ये होते आणि त्याच्यात आपली सोनाली कुलकर्णी माझ्याबरोबर होती. मग ती अभिनवमध्येच होती, पण मी 5वीपासून विमलाबाई गरवारेमध्ये गेले आणि पुढचं माझं शिक्षण शाळेचं सगळं विमलाबाई गरवारेमध्ये झालं. मी 7 वर्षाची होते तेव्हा आईने मला पंडिता रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्यासाठी पाठवलं, कथक नृत्यासाठी. आणि त्याचं पण कारण एक असं आहे की माझ्या आईला नृत्याची खूप आवड होती, पण माझे आजोबा त्यांना तेवढी आवड नव्हती किंवा तेव्हा नृत्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन तेवढा व्यापक नव्हता, त्यामुळे त्यांनी परवानगी दिली नाही माझ्या आईला नृत्य शिकायला. म्हणून तिच्या मनामध्ये ते कुठेतरी होतं की आपल्याला जर मुलगी झाली आणि तिच्यामध्ये असायचं काही कलागुण दिसलं तर तिला नक्की नृत्य शिकायला पाठवायचं. तसं तिला मला मोठी बहीणही आहे, पण तिच्यात दिसते ते पण माझ्यात दिसते, कारण मी तासन-तास कुठल्याही गाण्यावर अशी गोल फिरत राहायचे. त्यामुळे मग आईने मला कथक नृत्यासाठी पंडिता रोहिणी भाटे यांच्याकडे दाखल केलं वयाच्या 7व्या वर्षी. तेव्हा मला काहीच कळत नव्हतं की मला कथक करायचं आहे का भरतनाट्यम करायचं आहे का दुसरी कुठली शैली करायची, पण नृत्य आवडत होतं एवढं नक्की. आणि नृत्याकडूनच माझी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अभिनयाचा तर कुठेच विचार पण नव्हता तेव्हा. आणि त्यामुळे आता कथकचं अरंगेत्रमपर्यंतचं शिक्षण किती वर्षाचं झालं? अरंगेत्रम भरतनाट्यममध्ये असतं, हरकत नाही. कथकमध्ये 5 परीक्षा असतात आणि त्यानंतर विशारद अलंकारही होता येतं गांधर्वमधून. पण मी नृत्य करत होते त्यावेळेलाच पुणे विद्यापीठाने कथक नृत्य किंवा नृत्यामध्ये शास्त्रीय नृत्यामध्ये BA सुरू केलं होतं, तेव्हा MA नव्हतं, BA सुरू केलं होतं. आणि त्याच्या पॅनलवरती माझ्या गुरु होत्या, त्यामुळे जेव्हा मी 10वीत होते तेव्हा त्यांनी मला विचारलं माझ्या गुरुंनी की मला असं वाटतं की तू BA केलं पाहिजेस कथकमध्ये, तर तू ठरव त्यातनं तुला काय वाटतं. मग मला एवढं तोपर्यंत नृत्य आवडत होतं की मी ठरवलं होतं की मला जे काय करायचं त्यांच्या अंडरच करायचं आहे. आणि गुरुकुल पद्धती होती, तुम्ही जर कोणाकडे शिकत असाल तर तुम्हाला त्यांच्याचकडे पुढे शिक्षण घेता येतं असं असल्याकारणाने माझं घराणं बदलणार नव्हतं, नृत्याची शैली बदलणार नव्हती. त्यामुळे मी म्हटलं की मला शिकायचं तर नृत्यच, मग उगाच कॉमर्स करून किंवा सायन्समध्ये जाऊन काही अर्थ नाही, कारण मला पुढे नृत्यातच राहायचं आहे. आणि जर आणायचे नृत्यामध्ये डिग्रीज करायला मिळते तर ते कशाला सोडा. म्हणून मी BA करायचं ठरवलं आणि म्हणून 11वी-12वीला मी पुढे डान्स करायचा आहे म्हणून उपयोगी पडेल म्हणून संगीत हा विषय SNDTला घेतला फक्त 2 वर्षांसाठी 11वी-12वी. तिथे पण मी आधी चौकशी केली की 11वीला संगीत हा विषय जर घ्यायचा असेल तर तुम्हाला आधी शिक्षण लागतं संगीताचं का तिकडे पूर्ण सारेगमपधनीचा या बेसिक स्वरावलीपासून सुरुवात करतात. तर त्यांनी सांगितलं की नाही बेसिक स्वरावलीपासून सुरुवात आहे आणि म्हणून मी ते केलं. मी कुठेही जाहीर करत नाही, नाहीतर मला लोक गाऊन दाखव म्हणतील, पण 12वीमध्ये मी बोर्डात आले म्हणजे मला संगीतासाठी पलुस्करचा पुरस्कार मिळाला. आणि ते माझ्यासाठी एवढं मोठं आश्चर्य होतं, कारण असं की थेअरी आणि प्रॅक्टिकलचे मार्क्स मिळून जेवढे मार्क्स होतात त्याच्यात जास्त स्कोरिंग ज्यांचं असेल ती व्यक्ती बोर्डात येते. तर प्रॅक्टिकलपेक्षा सुद्धा थेअरीमध्ये मला खूपच चांगले मार्क होते, 88 वगैरे होते 100पैकी. कारण त्याच्यामध्ये असं येतं ना की बंदिशी तुम्ही तालबद्ध करा आणि नृत्य शिकत असल्यामुळे कुठलीही गोष्ट तालबद्ध करायला मला पहिल्यापासून इतकी चांगली येत होती. किंवा गाऊन दाखवताना सुद्धा नवीन नवख्या मुलींना छोटा ख्याल गायला सांगितला, बडा ख्याल गायला सांगितला तर पहिली मात्र सम महत्वाची असते तालामध्ये, तुम्हाला माहिती असेल तर ती कधी येणार आहे याचा कुठेतरी मुली कॉन्शियस असायच्या. पण मला माहिती असायचं कारण मी इतका ताल ऐकलेला होता तोपर्यंत, कारण मला डान्स सुरू करून तोपर्यंत 6 वर्ष झालेली होती. त्यामुळे मला आता 3 मात्रेनंतर सम येणार हे माहितीच होतं, त्यामुळे कुठेतरी तो आत्मविश्वास
ते काय जे काय व्हायचं ते झालं आणि मी बोलण्यात आले होते. पण त्याचा मला उपयोग नक्कीच माझ्या नृत्यासाठी झाला आणि पूर्णपणे त्यामुळे ते पोषकच वातावरण माझ्यासाठी राहिलं आणि मग पुढे मी युनिव्हर्सिटीमध्ये कथक नृत्यामध्ये BA आणि MA हे दोन्ही केलं. पण त्यावेळेला समकालीन मैत्रिणी किंवा वर्गातल्या मैत्रिणी हा वेगळे प्रोफेशनल कोर्सेस, कारण हे सगळं बदलावं आणि मलाही, मी पण 10वीला बोर्डात आलो, पण मला तर त्याच्यामुळे त्या त्रासात मी गेलो आणि मी असं काही घेऊ शकलो नाही. म्हणजे डिग्री अभ्यास करून कलेक्टला घेऊ शकलो नाही. मुंबईत तसा नव्हताही डायरेक्शनचा वगैरे असं काही, पण तसं नाही करू शकलो, त्याचं आजही दुःख आहे. तर ते इतरांना त्याचा थोडा तरी आनंद मिळावा मी करतात अकॅडमी सुरू केली. पण त्यावेळेला समकालीन मैत्रिणी सॉफ्टवेअर करतायत, काही डॉक्टरिंग मेडिकल करतायत, असं असताना तुला त्यावेळेला असं कधी म्हणजे नृत्यातनं माझं पुढे काय होईल, पूर्ण प्रोफेशनल माझं अर्थार्जन होईल का, किंवा असे प्रश्न पडले होते का? तेवढी मॅच्युरिटी होती तुझ्यात, किंवा आईवडिलांमुळे तसं काही प्रश्न झाला किंवा काही विचार केला नाही की तसं शिक्षण होऊन गेलं? एवढेच काही ऑप्शन आहेत. खूप छान प्रश्न आहे प्रमोदजी, कारण असं आहे की या सगळ्यांना हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे की एक तर अर्थार्जनाचा तेव्हा विचार केलेला नव्हता की अरे आपण हे नृत्य केलं तर आपण पुढे पैसे मिळवू का किंवा काय असं. दुसरी गोष्ट, तुम्हाला चांगलं आयुष्यात गुरु मिळणं, तुमचा मेंटर असेल, टीचर असेल, कुठल्याही स्वरूपामध्ये दिशा दाखवणार, हे फार महत्त्वाचं असतं. आणि माझ्या नशिबाने माझ्या गुरु एवढ्या सक्षम होत्या की त्याच्यामुळे मी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचारच केला नाही. त्यांनी कधी मला नाही म्हटलं नाही, त्यांनी बिंदास चित्रपटाला सुद्धा होच म्हटलं मला, पण तरी सुद्धा मी त्यांना ज्या प्रकारे बघत आले होते आणि तो प्रभाव माझ्यावरती होता. कारण असे अनेक किस्से की मी त्यांना म्हणजे त्या नृत्यमय जीवन जगल्या, पण बायपास झाल्यावरती सुद्धा 1 महिन्यामध्ये सगळ्या डॉक्टरांना त्यांनी चॅलेंज दिला होता वयाच्या 65व्या वर्षी की मी तुम्हाला नृत्य करून दाखवेन. आणि मला अजूनही आठवतं, हिरेमठांपासून सगळे डॉक्टर असे पहिल्या लाईनी टिअर्स मार्कच्या बसले होते आणि म्हणजे माझ्या गुरूंनी 1.5 तास सोलो एकटीचा परफॉर्मन्स दिला होता. वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी शेवटचा परफॉर्मन्स दिला आणि त्यानंतर त्या तिथे थांबल्या आणि वयाच्या 82व्या वर्षी त्या केल्या. पण जेव्हा शेवटचा परफॉर्मन्स दिला 79व्या वर्षी, तेव्हा ना त्यांनी एक अन्योक्ती सादर केली. ती अन्योक्ती इतकी सुंदर होती, म्हणजे मी तुम्हाला अशासाठी सांगते की सांगायला गोष्ट खूप छोटी होती की एक भुंगा असतो, तो कमळामध्ये अडकतो आणि कमळामध्ये मधुप्राशन करायला जातो आणि इतका त्याच्यात गुंतून जातो की त्याला संध्याकाळ कधी झाले कळत नाही. संध्याकाळ झाल्यावरती कमळाच्या पाकळ्या मिटतात. मिटल्यानंतर तो त्याच्यामध्येच आत अडकून राहतो. अडकल्यावरती त्याला कळत नाही काय करायचं, पण तो विचार करतो काही हरकत नाही, उद्या पुन्हा सूर्य उगवेल, कमळ आपल्या पाकळ्यात पुन्हा उमलेल आणि मी त्यातनं सहज बाहेर पडेल. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असतं. मध्यरात्री पहाटेच्या सुमाराला हत्तींची एक झुंड येते आणि ती तळ्यावरती विहार करायला म्हणून येते. जलक्रीडा करताना बरोबर तीच फांदी जी असते कमळाची वेल, ती वेल एक हत्ती उपटतो आणि त्या जलक्रीडेमध्ये ती कुठेतरी टाकून देतो, भिरकावून देतो आणि त्याच्यातच त्यामुळे त्या कमळामध्येच त्या भुंग्याचा मृत्यू होतो. कारण ती उपटल्यानंतर परत कमळ उघडणार कसं. हे ऐकल्यावरती सगळ्यांनी ऑडियन्समधले वगैरे असं केलं. तर त्या म्हणाल्या की गोष्ट लोकांना दुःखद वाटते, पण माझ्यासाठी ती दुःखद नाही आहे. मला असं वाटतं की आयुष्यभर जी गोष्ट आपण करत आलो, ज्याच्या ध्यास, ज्याचं एकमेव ध्येय आपण धरलंय, ती गोष्ट करताना मृत्यू येणं त्याच्यासारखं दुसरी सुंदर गोष्ट नाही. की भुंग्याने काय केलंय आयुष्यभर, तर फक्त कमळामध्ये मधुप्राशन पण केलंय, दुसरं काय केलंय. आणि ते मधुप्राशन करताना सगळ्यात प्रिय गोष्ट आहे ती त्याची, आणि ती करताना मृत्यू यावं ही किती सुंदर गोष्ट आहे. तर मी देवाला तेच म्हणेन की गेले 60 वर्ष मी या कथक नृत्याच्या कमळामध्ये अशीच अडकलेली आहे आणि या कथक नृत्याच्या कमळात असतानाच त्यांनी माझी वेल उघडावी असं म्हणून त्यांनी शेवटचा परफॉर्मन्स दिला. तर हे डोळ्यासमोर कुठेतरी इतकं चांगलं उदाहरण, आणि त्यांनी कधीही अवॉर्ड्स, कधीही पैसे किंवा कशाचाच विचार केला नाही. तर निष्ठेने फक्त काम करत राहिला आणि प्रामाणिकपणे काम करत राहिला. आणि मला दिसलं ना की निष्ठा आणि प्रामाणिकपणा असेल ना, उशिरा असेल पण तुमच्यापर्यंत यश येतं, ते नाही राहू शकत तुमच्यापासून लांब, जर तुमच्यात तेवढं प्रामाणिकपणा आणि निष्ठा असेल तर, आणि तेवढी श्रद्धा तुमच्या कामाविषयीची. हे कुठेतरी बघत आलेली आहे. बरं, फक्त नृत्य नाही, त्यांनी आमचं अख्खं पूर्ण जीवनच बदलून टाकलं होतं. कारण नृत्य हे
ज्याला आपण म्हणू की बाकीच्या सर्व कला पण त्याच्याशी जोडलेल्या असल्या कारणाने संकीर्ण कला आहे ती. त्याच्यामुळे साहित्य ह्याची गरज असते, संगीताची गरज असते, चित्र, रेषा, शिल्प हेही नृत्यातनं दिसतं. त्यामुळे ह्या सगळ्याच ललित कलांचा कसा नृत्यामध्ये सहभाग होतो, त्याच्यासाठी आपली दृष्टी कशी पाहिजे हा पण कुठेतरी त्यांनी इतका चांगला मला दृष्टी दिलेली होती की मी त्याच्यापासून हलणं किंवा वेगळी होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मी असा अर्थार्जनाच्या दृष्टीने विचार केला नव्हता. माझ्या नशिबाने माझी घरची परिस्थिती पण एवढी चांगली होती आणि घरनं परवानगीही होती की तुला जे करावंसं वाटेल ते कर. फक्त आई वडिलांनी एवढं सांगितलं होतं, तुला जे करायचं आमचा पाठिंबा आहे, फक्त त्याच्यामध्ये मीडियावर बनून राहू नकोस, जायचं तर टॉपला जायचं, जे काय करशील त्याच्यामध्ये स्वतःचा उत्तम परफॉर्मन्स दे, स्वतःचे 100% तू दे, मग तुला जे करायचं ते कर. त्यामुळे ते कुठेतरी लक्षात ठेवलं होतं. त्यामुळे अशी कधी अडचण आली नाही आणि आपोआप मार्ग सुटत राहिले. मला वाटतं अर्थार्जनाच्या बाबतीत सुद्धा जेव्हा अभिनय क्षेत्र पण सुरू झालं आणि नृत्य क्षेत्र या दोन्ही मधनं सुरू झालं, तर त्यामुळे आपोआपच सगळ्या गोष्टी माझ्यासाठी घडत गेल्या. पण हे घडत का गेलं असं मी जेव्हा विचार करते तेव्हा मला नक्की असं वाटतं की ते आपोआप नाही घडत जात, तर तुमची मेहनत असते म्हणूनच त्या घडत जातात, म्हणून तुम्हाला एकात एक दारं आपोआप उघडी व्हायला लागतात. तर तसं कुठेतरी होत गेलं आणि झालं सगळं, निभावलंच गेलं. म्हणजे गाणाऱ्या मुलीला पण लग्न करताना मी आजही इथे काही मुली बसलेल्या आहेत, माझ्या विद्यार्थिनी असतात अजूनही. जशी ती लातूरमधली मुलगी वारली, आत्महत्या केली तिने हुड्डा म्हणून, पण कलेच्या दृष्टिकोनातून पण आत्महत्या होत असतात. की ह्या आता आमच्याकडे मुली आहेत, काही मुलं पण आहेत, त्यांना पण मानसिक आत्महत्या करायला लागते. कारण घरनं आता एवढा कोर्स केला, बस आता घरचं बघूया लग्नाच्या दृष्टिकोनातून. तर तेही तुझ्या बाबतीत तसं सहज झालं की तू कधी विचार केला की बाबा आपण नुसते नृत्यांगणावर तर म्हणजे पुण्यात मी बघितलं की नाही, म्हणजे गाते मग काय म्हणजे काय म्हणजे हा प्रश्न तर सगळीकडेच विचारला जातो. म्हणजे मी जेव्हा म्हणते ना की तू काय शिकलाय तसं विचारला तर मी सांगते की मी डान्समध्ये MA केलंय. हा नाही ते ठीक आहे, बाकी काय केलंय असंच विचारलं जातं. तर म्हणते मी डान्समध्ये MA मास्टर ही डिग्रीज घेतली आहे, पण ती क्लासिकल डान्समध्ये घेतली आहे. तरी लोक विचारतात अच्छा मग कॉमर्स किंवा सायन्समध्ये काही केलंय का, तर मी म्हणते नाही मी कलाकार आहे. तर हे अजूनही लोकांच्या पद्धतीत तसंही कमीच पडतं. पण माझ्या घरी ते तेवढे विचार करणारे काय करायचं म्हणजे असं विचारलं की का ते काय करायचं, ते वडील काय करायचं. माझे वडील प्रोफेशन वाईज इंजिनियर होते आहेत म्हणजे, आणि त्यांनी किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये खूप मोठी पोस्ट सांभाळली होती. आणि त्याच्यानंतर मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की किर्लोस्कर फेरस म्हणून होस्पेटला एक त्यांची कंपनी होती आणि ती अतिशय लॉसमध्ये होती. तेव्हा माझे बाबा इकडचे असोसिएट मॅनेजिंग डिरेक्टर होते ऑइल इंजिन्सचे, आणि त्यांनी हा चॅलेंज घेतला की मी ती लॉसमधून बाहेर काढून टाकवतो. ते 5 वर्ष हॉस्पिटलला राहिले आणि त्यांनी नो प्रॉफिट नो लॉस असं 4थ्या वर्षी ते आणून 5व्या वर्षीमध्ये तिला प्रॉफिटमध्ये आणलेली होती. आणि मग त्याची पुढची फळं आता बाकीच्या जे आहेत त्यांना मिळतात. पण मेकॅनिकल इंजिनियर होते माझे बाबा, त्यांचा तर कलेशी काहीच संबंध नव्हता. त्याचं मला जास्त वाटतं की तरीसुद्धा त्यांनी मला आणि माझ्या बहिणीनी पण आर्ट्समध्ये म्हणजे ड्रॉइंग आणि पेंटिंग हा विषय घेऊन MA केलाय. तर दोघींना पेंटिंग ड्रॉइंग आणि पेंटिंग हा विषय घेऊन तर दोघी कला क्षेत्राकडे वळलो. पण माझे वडील कधीच असं म्हणाले नाही स्वतः इंजिनियर असून की अरे नाही तुम्हाला वेगळं काहीतरी केलं पाहिजे किंवा टिपिकल डॉक्टर किंवा इंजिनिअरिंगकडे जायला पाहिजे. कारण असं नाही की म्हणजे त्यांना असं दिसतं की बाबा या मुलीची मार्क्सच एवढं की आर्ट्सला जाऊ दे, असं नव्हतं. मग मी 10वीमध्ये 82% मार्क मिळवलेले होते. 12वीला सुद्धा मला सायकोलॉजीमध्ये 88 होते. तर मला कळत नव्हतं तेव्हा की सायकोलॉजी करावं का डान्स करावं. पण ऑब्व्हियसली म्हणजे हे क्षणासाठी होतं, डान्सच ठरलेलं होतं. पण तरीही घरनं कधीही असा कोर्स झालेला नव्हता. आणि खूप मी स्वतःला भाग्यवान समजते की लग्नाच्या बाबतीत पण मला कधी असा कोर्स झाला नाही की चला आता 25 वर्षाची झाली आहे आता तर बघायलाच पाहिजे, लग्न करायलाच पाहिजे किंवा काय. कधीच नाही. मला आश्चर्य वाटतं की माझ्या आईची आई जी खरं कोकणातून आलेली किंवा अशी होती, तिने सुद्धा कधी माझी आजी मी कधी भेटायला गेले की मला म्हणायची सध्या नवीन काय झालंय डान्समध्ये काय करतेस असं. आणि कधीच विचारायचं नाही की अगं तुला लग्न नाही का करायचं, आता एवढी मोठी झालीस किंवा काय मग नवरा मिळणार कसा तुला अजून मोठी होत गेलीस तर, असं
कधी टिपिकल प्रश्न तिने मला विचारला नाही. तिने मला कायम असं सांगितलं की तुला जे छान वाटतं, तुझ्या मनाला जे पटतं तेच तू कर. हे माझ्या आजीपासून मला नशिबाने असं मिळालं घर म्हणून असेल. पण हे दोन्ही कडनं असतं हेही मी सांगू इच्छिते की कारण कसं आहे की बिंदास माझ्या प्रश्न विचारला जाईल पण मी आता सांगूनच टाकते की अचानक माझ्या आयुष्यात आला. म्हणजे त्याच्या आधी मी सरकारनामा हा चित्रपट केला होता. पण सरकारनामाच्या बाबतीत असं झालं होतं की देबू देवधर आणि श्रावणी देवधर यांचा हा चित्रपट. तर त्यांनी एका मुलीचं कास्टिंग केलेलं होतं आणि ती अचानकपणे ती एका नाटकात काम करत होती आणि त्या नाटकाचे अमेरिकेत दौरे आले. म्हणून तिने त्यांना असं जस्ट आठवडा उरलेला होता शूटिंगला आणि सांगितलं की सॉरी पण मी नाही येऊ शकत कारण माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि ती गेली तिकडे. त्यामुळे यांना आता आठवड्यात मुलगी उभी करायची होती आणि माझा मामा आणि देबू देवधर हे खूप चांगले मित्र, जवळचे मित्र असल्यामुळे बोलता बोलता ते म्हणाले की अरे अशामध्ये मुलगी पाहिजे, गाणे त्याच्यात तिला डान्स पण करायचा आहे तर डान्स पण येईल आणि 2-4 सीन्स पण आहेत तर थोडं बोलू शकेल, अशी कोण मुलगी आता मला अचानक मिळेल ते. तेव्हा माझा मामा म्हणाला की माझी भाची करू शकेल असं वाटतंय मला. आणि मला विचारलं त्याने की आयत्या वेळेला विचारतोय, 6 दिवसावरती शूटिंग होतं आणि मी तेव्हा सुट्टीचे दिवस होते, माझा क्लासही नव्हता, मे महिना चालू होता. तर म्हणून मी म्हटलं की ठीक आहे काय सुट्टीचे तर करून टाकू. म्हणून मी सरकारनामा केला. त्याच्यानंतरही मी कधीही फिल्मचा विचार केला नव्हता की सरकारनामा झाले म्हणून आता चला फिल्म्स करूया किंवा काय. पण मी जेव्हा युनिव्हर्सिटीत लास्ट इयरला डान्स घेऊन करत होते MA तेव्हा माझी एक मैत्रीण नीरजा पटवर्धन म्हणजे श्वासचे डिरेक्टर आहेत त्यांची ती बायको. तर ती नाट्य हा विषय घेऊन MA करत होती आणि शेवटच्या वर्षी आम्हाला कोरिओग्राफी बसवायची असते तसं त्यांना नाटक दिग्दर्शित करायचं असतं. तर तिने पुशी रेगे यांचं रंग पांचाली हे नाटक निवडलं होतं आणि जे महाभारतावर आधारित होतं त्यातली मध्यवर्ती उत्तरा ही जी भूमिका होती याच्यासाठी तिला क्लासिकल डान्सर पाहिजे होती. कारण असं होतं की एक मोनोलॉग की ज्याच्यात ती बोलता बोलता नृत्य सुरू करते. आणि म्हणून तिने मला विचारलं की तू हे उत्तराचं कॅरेक्टर करशील का. आणि मला डान्स करायला करणार म्हणून मी खुशी म्हटलं मग मी करायला तयार आहे. ते त्याच्यासाठी 3 परीक्षक आले होते त्यातले एक चंद्रकांत कुलकर्णी होते. त्यांनी तिथे माझं ते काम पाहिलं आणि ते मला म्हणाले मी एक चित्रपट करतोय बिंदास नावाचा तर तू ऑडिशनला येशील का. मी म्हटलं मी करते विचार पण मला असं नाही वाटत. एकतर तेव्हा बघायला गेलं तर चित्रपट जे होते ते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे करमणूकवाले होते किंवा मालका कुबल यांचे एकदम संसारिक होते. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आलं की अरे बापरे मराठी चित्रपट करायचा म्हणजे मग आता कर्दळीच्या झाडांमध्ये लॉनमध्ये आपण महेश कोठारेंबरोबर परत गाणं बिणं म्हणायचं की काय. तर म्हणून मला जरा अवघड वाटलं की आपल्याला बहुतेक जमणार नाही झेपणार नाही तर आपण नकोच म्हणूया चंद्रकांत कुलकर्णीला. तर त्याने 3-4 फोन केले आणि आई म्हणाले की आता एवढ्याला फोन केले तर ठीक आहे तुला नाही करायचं तर भेटून नाही म्हण. असं फोनवर नाही म्हणणं बरोबर नाही वाटतं. म्हणून मी भेटायला गेले तर तेव्हा ते मला म्हणाले की काम तुझं मी पाहिलंच आहे, मला तर माझ्या प्रोड्युसरना दाखवायचं आहे की तू कशी दिसतेस किंवा काय म्हणून कॅमेरा पुरतं तू तुझं नाव सांग आणि एखादा डान्स कर. तर मी म्हटलं की डान्स मग म्हटलं परण करू थोडे थोडे. ते म्हणे नाही हा जो रोल आहे ना हा थोडासा तसा बिनधास्तवाला रोल आहे आणि क्लासिकलपेक्षा दुसरं काही नसेल का. म्हटलं तुमच्याकडे काही आहे का, मी तर काही घेऊन नाही आलेल्या माझ्या गोष्टी किंवा काय असं. तर त्यांच्याकडे त्यांनी एक छोटा त्यांच्याकडे टेप रेकॉर्डर होता ऑडिशनसाठी त्यांनी आणलेला. पण कोणालाही त्यांनी डान्स नव्हता सांगितला, बाकीच्यांना ॲक्टिंग सांगितलं होतं, मला एकटीलाच डान्स सांगितला होता. तर ते मी बघितलं तर ते म्हणाले की माझ्या गाडीमध्ये त्यावेळेला कॅसेट होते CD मध्ये. ते म्हणाले दिलसेची कॅसेट आहे. म्हटलं लावा छैया छैया मी करते त्याच्यावर. दिलसेमध्ये त्यात नाचण्याचं छैया छैया होतं. मग छैया छैयावरती मी डान्स केला आणि माझी ऑडिशन झाली. दुसऱ्या दिवशी मला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालंय. तरी मी म्हटलं की मी स्टोरी ऐकल्याशिवाय त्याला हो म्हणणार नाही त्या चित्रपटाला कारण मला माहीत नाही कसा चित्रपट असणार आहे किंवा काय. मग मी जेव्हा स्टोरी ऐकायला गेले ह्या मुलांना हे आता करेक्ट सांगतेस तर तेव्हाही चंद्रकांत कुलकर्णी हे नाट्यात चांगलं नाव होतं, त्यांचा जो पहिला चित्रपट होता तरी देखील स्टोरी ऐकल्याशिवाय नाही करणार. ही जी गोष्ट आहे ही सकाळी पण मी तुम्हाला दुपारी सांगत होतो ना मुलांना की कॅरिड होऊ नका, कुठला तरी काय करता मला दिसतोय. कारण काय झालं हल्ली फेसबुक आणि या सगळ्यांना तू येण्याच्या प्रश्नावरती सगळेजण कॉम्पिटिशनच्या मागे मी हे पोस्ट टाकली ह्यानी कडे तू कर आय एम डुईंग अ फिल्म. ती फिल्म करतात माहीत नाही. मी बघा त्यांनी काय विचार केला म्हणून 20 वर्ष एकूण आहेत. हां तो स्टोरी आणि मग तुझ्या ऐकून सांगितलं तरी ऐकून मी जेव्हा स्टोरी ऐकली तेव्हा तर चान्सच नव्हता नाही म्हणायला कारण मला दिसत होतं एक हिरो नाही चित्रपटाला आणि असं हिंदीत सुद्धा एवढं फुटेज मिळत नाही. आणि पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत केवढं तरी करायला होतं. खरं बघायला गेलं तर पोर्ट्रे करताना त्यांनी गौतमीचं जे कॅरेक्टर
होतं म्हणजे मयुरी, ते मेन लीड केलं होतं आणि मी सेकंड लीड होते. पण मला दिसत होतं की अरे ह्याला काहीच्या काही शेड्स येते ह्या वैजू या कॅरेक्टरलाच, कारण पहिलं जे मेन लीड म्हणतायत किंवा काय असं त्याच्यामध्ये काही झालं की रडायचंच आहे आणि ह्याच्यात खरं तर भीती वाटते. खरं तर ती पण सगळं पहिल्यांदाच फेस करतेय, म्हणजे रडणं ही क्रिया सोपी असते मला वाटतं, पण आतनं रडू येतं, इथपर्यंत पाणी आलं पण ते पाडायचं नाहीये आणि खोटं धीर दाखवायचं ही जास्त अवघड असतं दाखवणं इमोशनली. तर असं अशा शेड्स होत्या, मला असे सीन्स होते, तर मी म्हटलं मला करायचंच आहे. त्यामुळे मग फक्त आता विचारायचं माझ्या गुरूंना. मग मी घरी आले आणि मग त्यांना विचारायला गेले की मी करू का, असे संधी आली आणि अशी कथा आहे. जेव्हा मी कथा सांगितली मला अजून आठवतं त्यांच्या घरी, तेव्हा असं मी अशी खाली बसले होते, त्यावर बेडवरती होत्या, त्या ऐकत होत्या आणि मी बघितलं त्यांच्याकडे संपल्यावर कथा. तर असं छोटीशी ते स्मिता असं द्यायच्या नेहमी आणि म्हणायला कर असं म्हणाल्या. पण त्या करमध्ये ना मी त्यांच्या डोळ्यामध्ये एक भीती पाहिली होती की ज्या मुलीवर आपण 10-12 वर्ष मेहनत घेतली आहे. नृत्य ही कला अशी आहे की ती शास्त्रीय नृत्य, बाकीचं नाही, बॉलिवूडवालं जे आहे ते तसं इन्स्टंट फूडसारखं असतं, पण शास्त्रीय नृत्याला तुम्हाला ती शैली जमायलाच 5 वर्ष लागतात की ती तुमच्यात यायला उडायला, आणि त्याच्या पुढे खरी कला तुमची फ्लरिश व्हायला लागते, ती सजायला लागते, ती दिसायला लागते. त्यामुळे ज्या मुलीवर 10 वर्ष मेहनत घेतली आहे ती अचानक आता हे क्षेत्र बदलून दुसऱ्या क्षेत्राकडे वळेल अशी त्यांना कुठेतरी भीती वाटते, कारण अभिनय हे क्षेत्र नृत्याच्या क्षेत्रापेक्षा नक्कीच ग्लॅमरस आहे, प्रसिद्धी देणार आहे, तिथे पैसा पण जास्त आहे. त्यामुळे एका रात्रीत तिथे जर ही प्रसिद्ध झाली किंवा काय तर कदाचित ही आपलं क्षेत्र आता बदलणार मुलगी, हे कुठेतरी मी त्यांच्या डोळ्यात भीती पाहिली. आणि त्यांनी काही म्हणायच्यातच मी त्यांना सांगितलं की रोहिणीताई तुम्ही निश्चिंत राहा, नृत्य हे माझं पहिलं प्रेम आहे, मी नृत्याशी तडजोड करणार नाही, मी फक्त मोजकेच आणि मला समाधान देणारेच अभिनयातल्या गोष्टी ज्या असतील त्या करेन, पण नृत्याशी कुठेही त्याच्या बाबतीत म्हणजे त्याचं नुकसान मी होऊ देणार नाही, हे मी तुम्हाला आता इथे आश्वासन देते. आणि मला वाटतं मी ते पाळलं, कारण त्याच्यानंतर मी पेशवाई ही मालिका केली होती जी आठवड्यातनं 2 दिवसाची, संजय सुंदरांचीच होती, त्याच्यात मी मस्तानीचा रोल केला होता आणि तो संपल्या मालिका त्यांनी मला अवंतिका मालिकेची मुख्य भूमिका विचारली होती. आणि दैनंदिन मालिका मी करणार नाही हे मी पहिल्यापासून ठरवलं होतं, कारण दैनंदिन मालिका केली तर माझं नृत्य, शास्त्रीय नृत्य तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्हाला रोजचा मिनिमम 1 मॅक्झिमम 3-4 तुम्हाला जेवढं शिकवेल तेवढ्या तासांचा रियाज करायलाच लागतो, नाही तर शक्य नाही तुम्हाला शास्त्रीय नृत्य करणं. तर मी जर दैनंदिन मालिका केली असते तर मी घराघरात पोहोचले असते, मला त्याच्यावरती अनेक सुपाऱ्या पण मिळाल्या असत्या, आर्थिकदृष्ट्या मी फारच सबल झाले असते आणि प्रसिद्धही झाले असते. पण मी 1.5 ते 2 वर्ष मालिका करायला लागते तुम्हाला माहिती आहे, आणि मुख्य भूमिका असेल तर महिन्यातले तुम्हाला 24 ते 25 दिवस द्यायला लागतात, सकाळी 9 ते रात्री 9 तुमचं स्केड्यूल असतं. त्या सगळ्याच्या तुम्ही मी रियाज कधी करणार होते, त्यामुळे 1.5 वर्ष मला नृत्याला नमस्कार करायला लागला असता राम. तर मी रात्रीची झोप काढू शकले असते का असा मी स्वतःच भाषी विचार केला आणि मला वाटलं नाही, मी दिवसभर खूप काम केलं असतं, ऍक्टिंग केलं असतं, पण मला रात्री झोपताना माझ्या नृत्याने त्रास दिला असता आणि त्याच्यामुळे मी एकही दैनंदिन मालिका स्वीकारली नाही. आज अवंतिका मालिका एवढी प्रसिद्ध झाली, मृणालताईचा रोल एवढा हिट झाला, पण मला मनापासून सांगते की मी इथे रंगमंचावर आहे, त्यामुळे रंगमंचावरती कलाकार कधी खोटं बोलत नाही, तर मला एकाही कणाने खंत वाटली नाही की अरे आपण ती भूमिका करायला हवी होती, कारण मला माझं प्रेम, माझं समाधान कशात आहे ते सापडलं होतं आणि ते खरंच शास्त्रीय नृत्य होतं, त्यामुळे मी त्याच्याशी प्रामाणिक राहिले. आणि त्याच्यापुढे पण शुभम करोती, एक चिरंतन ज्योती, अशा बऱ्याच मला मालिकांचं विचारलं गेलं मुख्य भूमिका, पण दैनंदिन मालिका मी कटाक्षाने टाळली, कारण माझं नृत्याशी तडजोड करायचं नाही हे मी कुठेतरी आश्वासन माझ्या गुरूंना दिलेलं होतं. आणि मी म्हटलं तसं की जर तुमची मेहनत असेल तर तुम्हाला त्याचं फळ कुठेतरी मिळतं. तर 2010 मध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार हे संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मला कथक नृत्यासाठी मिळाला, जे नॅशनल अवॉर्ड आहे. आणि मला हे अशासाठी सांगा असं वाटतं की तिथल्या पॅनलवरती 6 डान्सर्स होते, एक बँगलोरच्या डान्सर होत्या, एक अहमदाबादच्या कुमुदुनी लाठिया होत्या, 2 दिल्लीचे होते, एक जयपूरचे होते. ह्या कोणालाही माहिती नाही आहे की शर्वरी जमेनीसीनी बिंदास केलाय का, कायद्याचा बोला केलाय का, सावरखेडे गाव केलाय, काहीच माहिती नाही आहे. केवळ माझ्या नृत्याच्या कौशल्यावर. आणि हा जो पुरस्कार दिला जातो हा वर्षभरातनं फक्त अख्ख्या भारतातनं फक्त एका कथक नृत्य कलाकाराला, एका भरतनाट्यमवाल्याला, एका ओडिसीला, असा एकालाच मिळतो. आणि कथक हे महाराष्ट्रातलं नाही, कथक हे उत्तर हिंदुस्थानी नृत्यशैली आहे. असं असताना महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या मुलीला त्या 2010चा मिळतो, ही माझ्यासाठी खरी पावती होती आणि त्या मेहनतीचं फळ होतं असं मला वाटतं. गुरुच्या विषयाला
जाणीव होते की हे समोर तरी विद्यार्थी आहेत वगैरे, ठीक आहे. तरी पण हल्ली ते नातं विचार त्यांनी जर नाही म्हटलं तर बिंदास्त नसतं केलं. हां, आता इथे पण आमच्या विद्यार्थ्यांना पण सांगतो की तुम्ही काय करत असाल तर विचारत जा. तर त्यांना काय होतं की त्यांचं डोकं हे असं चालायला लागतं की हे सरांना विचारलं तर असं नाही की आपण न विचारताच सगळं करूया. तर आज आमचं असं नाही, खूप क्वचित असे खरे शिष्य मलाही मिळतात म्हणा, बाहेर पण रोहिणी पाटे तुझं नातं असं असेल वगैरे. गुरु आणि शिष्याचं नातं हे काही वर्षापूर्वी जे होतं ते आता तसं संपुष्टात येत चाललंय का असं तुला अजूनही वाटतं का? की काय त्या नात्याबद्दल काय सांगशील की हे ते विचारतेस, मला नाही वाटत की ते एवढं राहिलंय की तुझ्या पण बरोबर जे बॅचमेट असतील त्याही तशा म्हणजे रेअर नातं असणार. अगदी बरोबर. नशिबाने शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत परंपरेत अजूनही गुरु शिष्य नात्याला फार महत्त्व आहे आणि म्हणूनच मला वाटतं ह्या कलेतली अभिजातता टिकून आहे, त्याचं सौंदर्य अजून टिकून आहे, परंपरा टिकून आहे. कारण असं ना की दुसरी गोष्टींची सरमिसळ व्हायला, ते वारं डोक्यात जायला किंवा त्या गोष्टींचा संपर्क यायला वेळ नाही लागत आणि ते होऊ शकतं. म्हणजे मी अशाने म्हणते की आता सध्या जर बघितलं तर केवढा कॉन्ट्रास्ट आणि केवढ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीवर वेगवेगळ्या स्तरावर चालू असतात. म्हणजे मी गुरु शिष्य नातं शास्त्रीय ह्याच्यात नृत्यात टिकून आहे कारण तिथे एक शिस्तबद्धता आहे, तिथे काही गोष्टींचे नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमात तुम्हाला बसून जर काम करायचं असेल किंवा तर तुम्हाला जर तसं शिक्षण घ्यायचं असेल तरच शास्त्रीय नृत्याकडे या असं कुठे आधीच इनडायरेक्टली तुमच्यापर्यंत ते पोहोचलेलं असतं. कारण ती एक वेगळी साधन आहे, ती त्याच्यामागे अभ्यास आहे मोठा. तर त्यामुळे ते आपोआपच तुम्हाला त्या गुरुविषयी वाटायला लागतं, जे मला वाटतं आत्ताच्या काळामध्ये माझ्या स्टुडंट्सनाही माझ्याविषयी वाटतं. मी खूप काही फॅक्टरीसारखे स्टुडंट्स घेतलेले नाहीत कारण माझा त्याच्यावरही विश्वास नाही आहे. पण मी हे कोणाला दोष देणार नाही कारण ज्या कथक नृत्यांना अर्थार्जनासाठी क्लासेस घेतात त्यांना गरजच आहे. त्यांना असं ह्याच्यावरती थांबून चालणार नाही की 15 मुली 20 मुलींवरती त्यांना 100 200 असं घेतल्याशिवाय त्यांचं घर चालणार नाही, हे मी समजू शकते. पण मला स्वतःला माझ्या नशिबाने खूप वेगवेगळे आयाम आहेत. कधी निवेदन केलं, कधी नृत्य केलं, कधी फिल्म केली, कधी अजून काही केलं. तर या सगळ्यामुळे मला स्वतःला ते शक्य होतं की मी 20च मुलींना घेतलंय आणि त्या 20 मुलींना क्वालिटीवर माझं जेवढं टाईम वेळ असेल, म्हणजे माझ्या नावावरती माझ्या स्टुडंटनी शिकवलेलं मला चालत नाही, त्यामुळे ही माझी पद्धत आहे. पण हे सगळ्यांना खरंच शक्य होत नाही. मला नशिबाने तेवढी साथ दिली म्हणून मला ती गोष्ट करणं शक्य आहे. पण ज्या मुली आहेत त्या तेवढ्या आदराने बघतात किंवा त्यांना माझं कुठेतरी एक भीती असते आणि ही भीती मी रागवून किंवा अशी नसते सांगलेली. म्हणजे मी साधं तुम्हाला उदाहरण सांगते. आमचा क्लास 9 वाजता सुरू व्हायचा. माझ्या गुरु त्यावेळेला 62 वर्षाच्या होत्या. 9 वाजून 10 मिनिटांनी चुकून जर मी आले क्लासमध्ये किंवा कोणीही म्हणजे आमच्यातली, तर त्या मेट्रोनोम म्हणजे तालवाद्य असतं, तर त्या तालवाद्यावरती स्वतः फुटवर्क सुरू करायच्या. म्हणजे तत्कार आमच्या पायाचे एक रोजचं रियाज करण्याचे खेळ असतात ते सुरू करायच्या. त्या काहीच बोलायच्या नाही. म्हणजे आपल्या शिष्याचे 10 मिनिटं वाया गेली ना रियाजाची, ती त्यावरून काढायच्या. आणि 65व्या वर्षी आपली गुरु आपल्यासाठी रियाज करते आणि आपण उशिरा येतोय हे एकदा पाहिल्यावरती तुमची दुसऱ्या वेळेला हिंमतच होणार नाही उशिरा यायची. अशी कुठेतरी ती वेगळीच शिकवणूक होती की त्यांनी कधीच असं रागवलं नाही. असं एवढे वाजले आता बाहेर राहा, ही काहीच नाही. त्या स्वतःच फुटवर्क करत राहायच्या. एक तास बोलायचेच नाहीत आमच्याशी आणि नुसते पाय चालवत राहायचे. आपल्याला लाज वाटायला लागते की अरे त्या पाय चालवतात आणि आपलं 15 मिनिटं आपण आज चालवलं नाही येत पाय, कमी चालवलेत पाय. तर हे तुम्ही इतकी सुंदर शिक्षा होती की तुम्ही दुसऱ्या दिवशी विचारच करू शकत नाही. तर कुठेतरी ही शिकवण मिळाल्यामुळे असेल की कुठल्या तरी गोष्टींचा कुठल्या गोष्टींचा एक दरारा होता, एक आदरयुक्त भीती होती, ती फार गरजेची असते. पण त्याच वेळेला त्या एवढं आमच्या वयात अंतर असून सुद्धा समकालीन पण होत्या. त्यांना लेटेस्ट काय चालू आहे हे माहिती असायचं. जगाकडे फार कुतूहलाने बघायच्या. नुकतं नाटक कुठलं आलंय, सिनेमा कुठला आलाय याविषयी त्या आमच्या चर्चा व्हायची. तो कसा वाटला हे आम्ही डिस्कस करू शकायचो. त्यामुळे तेही होतं. म्हणजे असंही मी नाही म्हणणार की अरे त्या काय त्या पिढीतल्या त्यांना काय या पिढीतलं कळतं, असंही नव्हतं. त्यांनी इतकं स्वतःला अपडेट ठेवलं होतं की ते बरोबर ह्या पिढीतही छान मिक्स व्हायच्या. त्यांना विचार सगळे माहिती होते, काय घडतंय हे माहिती होतं. जीवनाकडे इतक्या रंगीनपणे बघितलंय त्यांनी शेवटपर्यंत. हे कुठेतरी फार सुंदर बघायला मिळालं. त्यामुळे पण असेल की ते एक नातं वेगळ्या प्रकारे गुरु शिष्याचं आमचं टिकून राहिलं. पण आत्ताच्या काळात खरंच ते फार अवघड झालंय. पण गुरु ही गोष्ट जी आहे ना ती म्हणजे हा शब्द जो आहे ना तो आपण स्वतःला गुरु नसतं म्हणायचं. तुमच्या
सांगत, मी स्वतःला शिक्षक होते, मी नाही गुरुस्थानी स्वतःला म्हणत. आणि महागुरु तर त्याच्या पुढची पदवी असते किंवा ती गोष्ट, पण हे तुम्ही तप जायला लागतं त्याच्यासाठी तुमची त्या ह्याच्यातली. आणि मग त्या तुमचं कार्यच तुमचं बोलायला लागतं आणि लोक तुम्हाला मग म्हणायला लागतात की अरे हे गुरु आहे असं काय. पण ही कॉन्सेप्ट इतकी सगळीकडेच वापरायला जायला लागली ना की त्याच्यामुळे जो कोण येतो 1-2 वर्ष क्लास घेतले की म्हणायला लागतं की मी गुरु आहे. तर त्याच्याने पण काय होतं की तो जो एक गुरु आणि शिष्य मधला जो एक आदर किंवा जो एक रिस्पेक्ट ठेवण्याची जी गोष्ट असते किंवा जे गुरु सांगतायत ते प्रत्येक वेळेला डोळे झाकून केलं पाहिजे असं मी नाही म्हणणार, पण डोळसपणे ते म्हणतायत ह्याचं काहीतरी नक्की तथ्य असेल असा एक विचार तर नक्की पाहिजे. कारण तुम्ही नाही तर त्यांच्याकडे कशाला आलाय दिशा घ्यायला. जर ते म्हणतायत काहीतरी तर त्याचा एक पडताळा स्वतःच्या मनाशी नक्की करून बघितला पाहिजे हे मला नक्की वाटतं. त्यामुळे हे दोन्हीकडनं आहे. गुरु पण तसा प्रामाणिक पाहिजे, त्यांनी शिष्याला त्या प्रकारे बायस राहून सगळ्या शिष्यांचं प्रत्येकाची आपापली कृतीनुसार कसा जाईल किंवा काय याचं एक मार्गदर्शन केलं पाहिजे आणि शिष्यांनी पण ते फॉलो केलं पाहिजे. तर ती छान परंपरा टिकून राहिली आणि ज्याची खरंच गरज आहे. कारण भारताच्या बाहेर लोक आपल्याकडे सगळे योगा शिकायला आणि गुरु शिष्य परंपरा काय बघायला लागतात. फॉरेनर्सच जास्त आता म्हणजे उलटं परत आपली लोक त्यांच्याकडे जाऊन शिकायला लागतील, योगा त्यांच्याकडनं शिकून घेतील किंवा पाहिजे. आपलं स्वतःच आहे जी आपली संस्कृती आहे तीच आता कुठेतरी मला अशी काय म्हणतो आपण हे होताना दिसते, ढगळताना ढासळताना दिसते. तर ती टिकवणं हे आपलं काम आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही आता तुम्ही प्रत्येकजण शेवटपर्यंत विद्यार्थीच्या मोडमध्येच असतो. म्हणजे किती गुरुस्थानी पोहोचलं तरी सुद्धा आपल्याला आयुष्य शिकवतच राहतं काहीतरी आणि त्या शिकणं हेच महत्त्वाचं असतं. एकदा पोहोचणं महत्त्वाचं नसतं, तो प्रवासच महत्त्वाचा असतो. तर तो प्रवास फार सुंदर आहे आणि तो एन्जॉय करताना आपल्याला असं कोणीतरी मार्गदर्शकाची फार गरज असते आणि तो मार्गदर्शक एकदा मिळाला तर मग मात्र खरंच ऑनेस्टली त्याचं ऐकलं पाहिजे असं मला वाटतं. तर ती परंपरा छान राहील. सुंदर. अशा काही इथे मुली असते ज्यांना अभिनय करायचा आहे किंवा मुलं आहे, त्यासाठी एक बेसिक नृत्य लागतंच. जे लागतंच असं नाही, पण असे काही लोक त्यांना करायचं असतं जिथं छान नृत्य करणं एक्सपेक्टेड आहे. तर त्यांनी नेमकं कुठल्या क्लास लावावे, काय करावं. त्यांना तुझ्यासारखं पॅशन नसेलही कथ्थकचं, पण अभिनय पॅशन आहे. त्यासाठी डान्स शिकायचं हे असे बॉलिवूड करावे का कथ्थकचं घ्यावं की काय नक्की करावं. शास्त्रीय नृत्य नक्की नाही, कारण शास्त्रीय नृत्याला मी म्हटलं तसं की शैली याच 5 वर्ष जातात आणि ते एक वेगळं साधन म्हणूनच त्याच्याकडे बघण्याची गोष्ट आहे. पण जे आपल्या चित्रपटांसाठी लागतं किंवा काय, तर तिथे प्रत्येक वेळेला तुम्हाला नृत्य म्हणजे एक्सपर्टच पाहिजे तुम्ही असं जरी नसलं तरी मला वाटतं इन जनरलच आयुष्यामध्ये नृत्य हे तुम्हाला फार ग्रेसफुल बनवतं. म्हणजे तुम्ही तुमची नाटकासाठी बॉडी लँग्वेज वापरत असला तरी सुद्धा ती बॉडी लँग्वेज फ्री होईना. तुम्हाला आपल्या हातांचं काय करू हे खूप वेळा कळत नसतं बोलताना, तो सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो. तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमची बॉडी समजवते तुम्हाला काय कसं फ्रीली राहायचं आहे हे कुठेतरी एक तो तुम्हाला येण्यासाठी ती गोष्ट आणि डौलदार होण्यासाठी तुम्हाला सगळ्याच गोष्टी नुसतं तुमचं चालणं असेल, इन जनरल रस्त्यावरचं चालणं असेल तरी सुद्धा लोकांना असं वाटलं पाहिजे अरे काहीतरी आहे. तर हे म्हणजे कॅटवॉकच पाहिजे असं नाही मी म्हणत आहे, पण त्याच्यात आपोआपच एक मी म्हटलं तसं ग्रेस यायला लागते जर तुमच्या आयुष्यात नृत्य असेल तर. आणि हे नृत्य तुम्ही कुठे एरोबिक्स करून येऊ शकता, झुंबाचे आजकाल क्लासेस असतात त्याच्याने येऊ शकतं, शामोक्तावर तुम्ही केलं, बॉलिवूडचं 1-2 गाणी शिकलात तरी येऊ शकतं. माझं म्हणणं फक्त असं असतं की त्या गाण्यापुरतं ते गाणं शिकू नका. बॉलिवूडचं जे शिकाल ते म्हणजे ते कोर्स म्हणून शिकवतात की एक गाणं आणि त्याच्यावर ह्या स्टेप्स, पण त्या स्टेप्स करताना लिरिक्स काय म्हणतात आणि तुम्ही त्या तुमची बॉडी ते कन्वे करते का हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे लक्ष देणं. कारण कुठेतरी मला असं वाटतं की आपली संस्कृती साहित्याबरोबर जोडलेली आहे. म्हणजे नृत्य करताना आपल्या संस्कृतीमध्ये साहित्याचा विचार अभिनयात येणं ही फार महत्त्वाचं नृत्यात समजलं जातं. नुसतं बॉडी नाही तर चेहरा हलणं फार महत्त्वाचं असतं आपल्या नृत्यामध्ये, भारतीय नृत्यांमध्ये. आणि पाश्चिमात्य नृत्यात त्याची गरज नसते आणि तेच आजकाल खूप आपल्याकडे बघायला मिळतं. म्हणजे रिमिक्स सुरू होतात, आपण रियालिटी शोजमध्ये सुद्धा बघतो. तर त्याच्यामध्ये गाणं उगाच रिमिक्स केलेलं असतं एखादं आणि त्याच्यावरती आता साधं आपण ह्याचं सुद्धा बघितलं जर कुठलं आता येड लागलं आहे ते जे ह्याच्यातलं आहे कसं सैराटमधलं, तर त्याच्यावरती खूप डान्सेस बघायला मिळतात आजकाल. आणि काय बघायला मिळतं तर लिफ्टिंग म्हणजे इकडून पळत येतं इकडून पळत येतं एकदम वर
वरती उचलतो, मग एकदम कमरेवरती हे करतो, मग स्प्लिटच घालतात, मग आर्चच करतात. आणि गाणं कुठलं लागलंय ते रंगलं तुझ्यात आणि ते आपले फिरतात गोल आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही रोमॅन्स दाखवा कारण ते रोमॅन्टिक गाणं आहे, पण त्याच्याबरोबर ते साहित्य काय म्हणताय तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला असं उचलून कुठेतरी खांद्यावर इकडे तिकडे घ्यायची पण गरज नसते. नजरेने बघा एकमेकांकडे फिरता, नुसते फिरा असे बघा एकमेकांकडे की असे फिरताय मिरर इमेज मध्ये किंवा काय, ते होतच नाही, त्याच्याशी संबंधच नाहीये, फेशियल एक्सप्रेशन नाहीच आहे. असं नुसतं पकडलं उचललं आणि त्या मुलीने असं केलं की ध्यास लागली की लोकांना दिसायला, तर हे कुठेतरी फार बदलत चाललंय आणि त्यामुळे तुम्ही डान्स करताना नक्की याचा विचार करा. कंटेम्पररी म्हणतात. हो कंटेम्पररी म्हणतात म्हणजे ते सगळंच एकत्र घेतलंय म्हणजे हा म्हणजे काय की लॅटिन अमेरिकन साल्सा बॉलिवूड डान्स करतायत ना ते असं करतात. ते चित्रकला ज्यांना येत नाही चांगलं, घोडा म्हटलं की घोडा काढता येत नाही, ते म्हणतात ही ॲबस्ट्रॅक्ट कला, तुम्हाला कळत नाही मी काय काढलं, पण बघून विचार घोडा आहे का गाडा आहे करा. हो तसंच झालंय ते डान्स करतात ना ते कंटेम्पररी. तर पण बेसिकली त्यांनी एक त्यांना प्रश्न पडतो की भरतनाट्यम कुठं करावं का असं नाही काही. नाही मी ते सांगते की क्लासिकल तेवढ्या छोट्या ते शिकून होत नाही. क्लासिकलसाठी खूप मोठी तपच लागते, म्हणजे एक 4-5 वर्षाचे तुमचं पेशन्स असेल तरच तुम्ही क्लासिकलकडे वळा. पण मी म्हणते कसं की बेसिक रिदम येणं आणि बॉडी फ्री होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही एरोबिक्स करा, झुंबा करा किंवा शाबुतावरचे जे कोर्सेस आहेत ते करा बॉलिवूड ओरिएंटेड. पण ते करताना एक तुमची वृत्ती डोळ्यास अशीच ठेवा की जे काय गाणं शिकवलं जाईल त्या गाण्यातले शब्द काय म्हणतायत ते तुमचे डोळे सांगतायत का, तुमच्या एक्सप्रेशन मधनं पण बाहेर येते का. इन्स्ट्रक्टरने जरी शिकवलं असतं तरी तुम्हाला त्यातनं काय अभिव्यक्त व्हावंसं वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. त्याचा कुठेतरी विचार केला तर तुम्हाला तो कोर्स उपयोगी पडेल. नाही तर मग एका गाण्यापुरतं तेवढंच शिकणं होईल, दुसऱ्या गाण्यापुरतं तेवढं शिकणं होईल, पण तुम्हाला तिसरं गाणं स्वतः करायला सांगितलं तर कधीच येणार नाही. माधुरी पण कथकमधली बेस्ट आहे का ती आपल्या एक्सप्रेशन आणि ऍक्टिंगच्या जोरावरती त्याच्या स्टेप दिल्या आहेत आणि कथकचं जे काही शिक्षण केलं त्याच्यावरती इम्पॅक्ट आणून जाते, असा माझा प्रश्न आहे. की जर तिचा असा कार्यक्रम ठेवला 2 तासाचा तुझ्यासारखा पाहिलाय का, असं काय असेल नक्की जादू तिच्या, काय करते ती नक्की. तिचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की तिचं कौतुकच करतो तिचं. नक्कीच, पण मी जे ऑब्झर्व केलंय की तिला परफेक्ट कळलंय की तिने काय केलं की ती सुंदर दिसते आणि त्याच्यामुळे कुठल्या अँगलला तिची स्माईल छान दिसते, तिचा कुठल्या अँगलला श्वास चांगला वाटतो, कुठल्या अँगलला तिने ओठ अपाट केलेले चांगले वाटतात हे तिला परफेक्ट कळलंय आणि त्याच्यामुळे ती ह्याच्यावर सगळं जिंकून देते. म्हणजे असं आहे की रिदम आहे तिच्यामध्ये, कथक नाहीच आहे. म्हणजे कथक बेसिक पहिले शिकलेली आहे नक्कीच आहे आणि ग्रेस कमालीच्या अंगामध्ये आहे हेही आहे, पण ऑथेंटिक कथक जर म्हटलं तर ते कुठेच नव्हतं. म्हणजे ते दिल तो पागल है मधले ड्रम्स आणि याच्याबरोबर तिची जी जुगलबंदी आहे त्याच्यातही नव्हतं, काही छेडामध्येही नव्हतं. ऑथेंटिक कथक जे आम्ही म्हणतो की ज्याच्यात हस्तक आणि याचा जो विचार केला जातो किंवा लाईन्सचा किंवा काय असा, पण आता आणि चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स हे इतके पॉवरफुल असतात तिचे की तुम्ही विसरूनच जाता की तिने आता हस्तक कसा केला होता, कारण ती डोळ्यामध्येच तुम्हाला खेळवून ठेवते आणि कॅमेरा हे टेक्निक मोठं आहे त्याच्यामुळेही ते तुम्हाला तशा प्रकारे तिला प्रोजेक्ट करतं आणि तिचं खुलूनच येतं. ती पण मी म्हणते की तसं की आपल्यातली बेस्ट गोष्ट आपल्याला कळणं याला सुद्धा खूप वर्ष जायला लागतात. स्वतःला कधीच समजत नाही की अरे माझा हा अँगल चांगला दिसतो का माझं हे अगदीच वाईट दिसतं, हे कधीच कॅमेऱ्यासमोर मी अशी नाही राहिली पाहिजे, अशी नाही स्माईल दिली पाहिजे किंवा काय, हे स्वतःला शोधणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते तिला परफेक्ट कळलेलं. मी म्हटलं तसं की हा लिमिटेशन्स बरोबर माहिती तिला माहिती आहे ते ती काय करते डोलाने डोलामध्ये तिला माहिती असतं की ऐश्वर्या आपल्यापेक्षा बारीक आहे करताना किंवा काय असं, कदाचित त्यावेळेला ती डोलाने डोलामध्ये ऐश्वर्या थोडी स्विफ्ट पण आहे तिच्यापेक्षा, पण तिला हे माहिती आहे की काय करायची म्हणजे ही आपलीच लोक बघणार, ऐश्वर्याची बघणार नाही. तिला माहिती त्यामुळे बरोबर त्यावेळेला तशीच मान करणार, तशीच माहिती टाकणार की लोक तिच्याचकडे बघणार. तर हे फार सुंदर कळलं आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्यातलं काय बेस्ट आहे हे कळणं आणि काय वाईट आहे ते झाकणं हेही जमायला लागतं. तर मला वाटतं की ते तिला नृत्याचा तिने बरोबर उपयोग करून घेतला. हां ती अगदी कुठली अभिनेत्री इतक्या वर्षात गेली म्हणजे 40-50 वर्षाची कारकीर्द म्हणजे आपण पूर्ण 1950 बघूया की जी उत्तम करतात
होती फिल्ममध्ये दिसते कोण तुला म्हणजे ते कथ्थक ओरिएंटेड डान्सेस असतात तिथे किती प्रॉपर मुद्रा त्याने तुमच्या नाट्यपेक्षा त्या प्रॉपर केल्या अशी कोण मला असं वाटतं की प्रॉपर कथ्थकपेक्षा प्रॉपर भरतनाट्यम जास्त झालं याच्यामध्ये हिंदी सिनेमांमध्ये आणि ते आता त्याच्या वैजंतीमालाजींनी केलं जे ऑथेंटिक म्हणतो आपण म्हणजे जे आम्ही स्टेजवरती क्लासिकलवाले नाचतो तसं झालं जे असतं तर ते खरोखरच वैजंतीमालाजींनी खूपच चांगलं केलं ऑथेंटिक कथ्थक त्या मनाने कमी झालं पण वेदाजींनी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काम केलं आणि मला विशेष कौतुक रेखाजींचं करायला वाटतं कारण बिलकुलच शिकलेल्या नव्हत्या पण उमराव जानसाठी त्यांनी आणि उमराव जानसाठी इतकी मेहनत घेतली आहे त्यांनी इतकी मेहनत त्यांचे हस्तात बघितले किंवा त्यांचं पहिले दिल चीज की आहे आप मेरी जान लीजिए ना त्यांनी फक्त तुम्ही आता परत जेव्हा एकदा बघाल ना तेव्हा नीट ऑब्झर्व करा की त्यांनी असा फक्त पायाचा अंगठा पकडलाय आणि तो एकदा जवळ करून फक्त सोडलाय छोटेसे जेस्चर्स अक्षरशः सटल जेस्चर्स ते समजत पण नाही जे कथकसाठीच वापरले जातात ते त्यांनी इतके बाकायदा इतके चांगल्या प्रकारे केलेले आहेत त्यांनी उमराव जान जगल्याच आहेत त्या ह्याच्यामध्ये तर मला वाटतं की असे काही क्षण होते की ज्याच्यामध्ये कथक अशा प्रकारे ह्याचं दिसलं मीनाक्षी शेषाद्रींनी दामिनीमधलं तांडव कसं केलंय ऑथेंटिक केलंय एकदम त्या नाही अच्छा मग त्याच्याशी रिलेटेड प्रश्न की पालकांना तर माझ्या मुलीला माझी छोटी मुलगी आहे त्यांची पालक म्हणत काय करावं बाजूला कथ्थकवाले कथ्थकडे सोडा भरतनाट्यम कथ्थक हे कळणार कसं आम्हाला आम्ही अध्याय नाही त्याच्यासाठी तुम्हाला आजकाल एवढं माध्यम मोकळं म्हणजे आपल्याला अवेलेबल सहज उपलब्ध झालंय तर भरतनाट्यम आणि कथक तुम्ही स्वतः तिला काहीच कळणार नाही पण तुम्ही गुगलवरती सर्च करून एक भरतनाट्यमचा परफॉर्मन्स बघा एक कथकचा बघा आणि तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये काय छान वाटतं कारण काय की दोन्ही शैलींचं आपापलं सौंदर्य आहे मी स्वतः कथक डान्सर असल्यामुळे मी ऑब्व्हियसली म्हणणार की जे कथक करतात त्यांना बाकीचे आर्ट फॉर्म्स करायला सोपं जातं आणि जे खरं आहे कारण असं आहे बाकीचे आर्ट फॉर्म्स म्हणजे फोक फॉर्म करायचा असेल वेस्टर्न फॉर्म करायचा असेल कॉम्प्लिमेंटरी टू अदर हां कारण ती स्ट्रेट लाईन आहे स्टँडिंग लाईनचं सौंदर्य कथकमध्ये आहे वेरॅज बाकीच्या साऊथ इंडियन ज्या आहेत त्यांचं मेन पोस्चरच आयताकृती आहे आणि ते आयतामध्ये बसल्यामुळे मंडल त्यांना करायची इतकी सवय झालेली असते तुम्ही जर पाहिलं असेल पायांचं तर त्याच्यामुळे त्यांना बाकीचे फोक किंवा वेस्टर्न करायला अवघड जातं कथक हे शिकणं जास्त छान आहे नक्की फिल्म गेल्या 15 वर्षामध्ये कथक शिकणाऱ्या मुलीच हो तर तुमचं फोक अंग पण चांगलं होतं वेस्टर्नचं अंग पण चांगलं होतं आणि मी म्हटलं तसं एक जनरल पण व्हॉइस येतो तिला नाहीच कळणार आपल्यालाच कळतं माझ्या आईला कळलं म्हणून मी कथकला गेले कथक बघायला आवडतं पण कथकमध्ये म्हणजे कृष्णाच्या स्टोरीज वगैरे असतात स्टोरी असते भरतनाट्यमध्ये काय चाललेलं असतं कळत नाही मेन प्रॉब्लेम मध्ये हिंदी असल्यामुळे हो नक्कीच आणि भरतनाट्यमची भाषा ही थोडी जास्त सांकेतिक आहे काय झालं की भरतनाट्यम हे मंदिर परंपरेमध्ये खूप काय राहिलं कारण ते साऊथला होतं आणि उत्तर हिंदुस्थानी कथक असल्यामुळे मोगल्सवाल्या जास्त उत्तर हिंदुस्थानात झाल्या आणि देवळं पडली त्यामुळे लवकर राजाश्रय मिळून कलाकार दरबारात दिसायला लागले त्यामुळे प्रयोजन पण बदललं जे देवासमोरचं आराधनेचं प्रयोजन होतं भक्तिभाव होता तो राजासमोर आल्यावरती कुठेतरी राजाला खुश करणं मला राजाच्या दरबारामध्ये करण्यासाठी आणि देवासाठी त्यामुळे कथक बदलत गेला आणि भरतनाट्यम ओडिसी हे सगळ्याच ज्या आहेत ना त्या जास्त सिम्बॉलिक राहिल्या आणि लोक ह्याच्याकडे जास्त करून भरतनाट्यम हे कथक केलं म्हणजे भरतनाट्यममध्ये मुद्रा केल्याशिवाय ही त्यांची ठरलेली मुद्रा आहेत ना त्याच्यामध्येच ते घुंगट दाखवतात पण कथकमध्ये त्याच्यात मग या मुद्रेत पण घुंगट दिसतो आणि नुसता पण घुंगट दिसतो हा पण अलाउड आहे ह्याला काही प्रॉब्लेम नाही तर ते नुसताच हात केलेला असतो तर त्यामुळे लोकधर्मी जास्त कथक झालं म्हणून ते समजायला सोपं गेलं लोकांना समजा कथक कुठलं शिकल्यानंतर कुठलं पटकन येतं कथक शिकल्यानंतर भरतनाट्यम अडॉप्ट करू शकतो नाही दोन्ही शैलींना वेळ लागणाऱ्याच शैली आहे पण कथक शिकल्यानंतर तुम्ही फिल्मी डान्स नक्कीच करू शकता आणि वेस्टर्न करू शकता आणि यात मुलगी पण कथक करू शकता हो पंडित बिरजू महाराजांनी मोठा हेच आहे म्हणजे कथक मधला मानदंडच मानला जातो तर ते स्वतः पुरुषच असतात कारण पुरुष नर्तकांची खूपच संख्या दिल्ली आणि जयपूरमध्ये महाराष्ट्रातच त्या मनाने ती कमी बघायला मिळते आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला कसं आणि मुलगा असं डान्स करतो असं म्हणजे क्लासिकलवाला तर तो असाच समजला जातो उगाचच पण तसं
पण असं झालं ना. हा, म्हणजे काही आपण नाही असं practice करून करून ठेवलं. नाही सगळे पण तसे असं नाही आहे. कसं- तुम्ही राजेंद्र गंगाधींना पाहिलं तर ते तसं नाही आहे आणि ते तसं नृत्यही करत नाही नकुल म्हणजे गाडेकर आताचा artist तो नृत्य करायचा. हो, कथक. तो सोनियाकडे शिकला, सोनिया परचुरे. सोनिया परचुरेकडे. नकुल नकुल गाडेकर. गाडेकर मग ते कथ्थक शिकून शिकून ते व्यवस्थित. हा, नकुलकडे बरोबर नाही वाटत मला. नकुलकडे आता ते मी उदाहरण दिलं, मला असं वाटलं की तू कथ्थक शिकत असेल तर तसं नसेल. भरतनाट्यम. तर मुलांना कळलं का ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं आहे, तुम्हाला डान्स चांगले डान्सर म्हणून पण एक कॉम्प्लिमेंटरी करायचं असेल, आज तशी काही गरज नाहीये कारण सगळ्याच काय डान्सर नाही. शाहरुख कुठे कथ्थक शिकलाय? नाही पण माझं म्हणणं असं आहे की काय झालं? गरज नसली तरी तुमची Body shape. ओव्हरऑल पर्सनॅलिटी सुंदर व्हायला मला डान्स येत असेल, तुम्हाला बीट्स वरती ऑफ बीट कसं जायचं आणि ऑन बीट कसं जायचं हे तर समजलं पाहिजे. म्हणजे म्युझिकची गोडी पण लागते आणि सगळ्याच दृष्टीने तुमची पर्सनॅलिटी छान मगाशी होण्याच्या जे दृष्टीने. क्लिप लागली होती तेव्हा एंडला म्हणजे ताल धरा ते वेगळे ताल धरत होते. तिथे असा ताल धरायला पाहिजे होता नाही थोडासा. ओके मला माझे असं वाटतं गुरु खूप सुंदर सांगायचे त्या बाबतीत. त्या कमलानी रूपांमध्ये सकाळी फिरायला जायच्या तेव्हा वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे साधे चालत असतात. त्या म्हणाले इतके अवकाशाला टपला मारत लाथा मारत चालत असत लोक, त्यांना समजत पण नाही की म्हणजे त्यांना त्याचंही होतं की अवकाश म्हणजे आपल्या भोवतीची स्पेस, तर तिला गोंजारत जायचं तर ती आपल्याबरोबर जागृत होते, आपल्याला त्याच्यातून ऊर्जा मिळते. हे कुठेतरी त्यांच्या मनात होतं. त्यामुळे लोक असे लाथा मारत म्हणजे इतके वाईट चालतात स्वतःचे तर चालणं सुद्धा माझे बदलतं. क्लास घेतो त्यांचे ना कसे चालतात काय उडवत असं. हा, त्याच्यामुळे इंजिनियरच आयुष्यामध्ये क्रेज येते डान्सनी. भटकंती मालिका पण तो रेअर काम केली पण मी स्टील रिमेंबर ना. सो भटकंतीचा एक्सपिरियन्स खूपच मस्त होता कारण आम्हाला असं वाटतं की आम्हाला काय नाही मिळालं बघून की मला पण असं ट्रॅव्हल शो फिरायचं मस्त. नाही खरं पण म्हणजे आत्ताचे जे ट्रॅव्हल शोज मी बघते ना तर मी म्हणते की ह्यांना काही जे विशेष करून बाहेर जे दाखवतात ना म्हणजे इथनं बाहेर जातात जे परदेश दाखवायला आपल्याला त्यांच्यासाठी इतकं सोपं असतं की फ्लाईटमध्ये बसलं तिकडे बसलं 5 स्टार हॉटेलमध्ये उतरलं ह्या डेस्टिनेशनवर येऊन ह्याच्याविषयी बोलले त्या डेस्टिनेशनवर. महाराष्ट्र दाखवणं सगळ्यात अवघड आहे हो. भटकंती दाखवताना हरिश्चंद्रगड दाखवायचा असेल तर तुम्ही डीप मनात म्हणाल की मी अशी जाईल तशी जाईल, तुम्हाला जग मारत 6 तास चढायलाच लागतो तो. त्याच्याशिवाय तुम्ही वर काय काय कसं दाखवणार? गाडी जातच नाही तिथे. रायरेश्वरचं पठार असेल, पेठचा किल्ला असेल, तुम्हाला चालायलाच लागतं. मग ऊन असू दे नाही तर पाऊस असू दे, काही वाट घसरडी असू दे नाही तर काही असू दे, आणि अँकरिंग करायचं चालत चालत. तर हे महाराष्ट्र दाखवणं अवघड होतं कारण एक तर प्रत्येक ठिकाणी गाडी जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅव्हल शोचं शूटिंग तुम्ही सूर्योदय ते सूर्यास्त याच्यातच करू शकता कारण तुम्ही निसर्ग दाखवत असता. त्यामुळे सूर्योदयालाच सुरुवात करायची असेल शूटिंगला तर तुम्हाला त्याच्या जवळपासच पोहोचलं पाहिजे. म्हणजे तिथे चांगलं हॉटेल नाही का मी साताऱ्यात राहते असं म्हणून उपयोगाचं नाहीये. तुम्हाला तिथे जिथे डेस्टिनेशन असेल तुमचं तिथेच जसं काही सोय असेल तुमची तसं राहायला लागत होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5:30 शूटिंग सुरू करायचं कारण नाहीतर मग मिळणार नाही, दिवस पुरणारच नाही. साल भटकंतीचं भटकंती मला वाटतं 15 जास्त साल नाही आठवते मला आता खूप. मला अजून एक वेगळं विचारायचं तुझे तेव्हा जे ड्रेस होते त्यामध्ये शॉर्ट्स असायचे गुडघ्यापर्यंत आणि ते आम्हाला तर त्यावेळेला असं वाटायचं की ट्रेंडी आणि तेव्हा ते हे होतं का त्या माझी ताई मराठी शिवायची. हां ताई शिवायची. नाही मराठी सिरियलच्या दृष्टिकोनात असं म्हणत नाही पण त्यावेळेला रेव्होल्युशन होतं ना मराठी याच्यात कोणी त्यावेळेला असं रेव्होल्युशन shorts होतं असं घालत मला नाही. वाटतं. हो, नक्कीच. पण मला नेहमी असं वाटतं की तुमचे ते काय करते हे हां बरोबर सॅक घालायचे कॅप आणि तशा पद्धतीचं आहे. तर मला नेहमी असं वाटतं की तुम्हाला काय प्रोजेक्ट करायचं ना हे खूप मॅटर करतं तुम्ही काय घालताय त्याच्यात. म्हणजे मी भटकंती करून सुद्धा माझे थाईज नाही लक्षात ठेवले कोणी कारण मला काय प्रोजेक्ट करायचं आहे आणि मी काय दाखवते हे महत्त्वाचं होतं. तुम्हाला मी हे मुद्दामून सांगते की डान्स करताना सुद्धा लोकांच्या पाठी लक्षात ठेवायच्या आहेत का त्यांची एखादी मुवमेंट लक्षात ठेवायची हे फार महत्त्वाचं आहे मी बोलते ते. आणि आजकाल पाठीच लक्षात राहतात. ढोलकीच्या तालावर बघितलं तर सगळ्यांच्या पाठीच तुमच्या लक्षात राहील. पाठी म्हणजे बॅक्स म्हणायचे तुम्हाला कळलं नसेल तर बॅक्स तुमचे सुंदर आहेत का तुमचं नृत्य सुंदर आहे तुमची मुवमेंट. अरे भाई तिने मुवमेंट केली कसली लक्षात राहिली. एक तरी मुवमेंट डान्स असल्यावर लक्षात राहते काढतात डान्सच्या नाही का मुवमेंट नाही लक्षात राहत. काय काय एक्सपोज केलं ते लक्षात राहतं. तर मला हे नेहमी वाटतं की तुम्हाला काय प्रोजेक्ट करायचं, तुम्हाला तुमचा डान्स प्रोजेक्ट करायचा आहे का तुम्हाला तुमची स्किन प्रोजेक्ट करायची आहे हे तुमच्यावर असतं. तुम्ही काय दाखवताय तुम्ही कसे राहताय त्याच्यावर खूप अवलंबून असतं ते आणि ते तसंच दिसतं मग लोकांना. पण तर भटकंती करताना एक मला नक्की किस्सा सांगावा वाटतो की आमचं 10 जणांचं युनिट होतं आणि मी एकटीच मुलगी होते. 9 पुरुष होते माझ्या ह्याच्यामध्ये कारण मिलिंद पुणाजीचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट होता जो माझा मेकअप
परवडणारच नव्हते ट्रॅव्हल शोला. आणि रायरेश्वरचं पठार मी ज्या वेळेला केलं तर तेव्हा पावसाळ्यात शूट करायला लागतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की तिथे असंख्य फुलं फुललेली असतात आणि ना ते चढायला एक शिडी ठेवलेली आहे, कारण ते म्हणजे असं खूप मोठा कडा येतो, एक सुरता आहे स्टील, तर तो पार करायला एक शिडीमधनं जायला लागतं. तर ती शिडी तुटली होती आणि असं खाली बघितलं तर 2,500 फूट खोल दरीच दिसते डायरेक्ट. तर असं सगळं करून तिथे शूट करून खाली आले. तर आमचे ड्रायव्हर दोन खाली थांबलेले होते. माझ्यासमोर म्हणाला, आईला काय डेंजर शिडी आहे, कोणी लेडी बिडी असतं तर जमलंच नसतं तिला. मग त्याच्यासमोर उभे राहून म्हटलं, मग मी कोण वाटते तुला? मग ते एकदम बोधायला तो म्हणाला, नाही हो म्हणजे कोणी मोठं बाई माणूस. पण मला मनातल्या म्हणजे मला सांगायचं हे की 1.5 वर्ष मी या अख्ख्या युनिट बरोबर काम केलं, पण त्याला कधीच जाणवलं नाही की त्यांच्याबरोबर एखादी मुलगी आहे किंवा काय. कारण एनर्जी आणि माझं हे स्टॅमिना आणि जाणं बिणं सगळं हे सगळं ते सगळ्यांना तोडीचंच होतं. खूप छान छान अनुभव, खूप छान गोष्टी बघायला पण मिळाल्या मला गणपतीच्या दरम्यान. मी अक्षरशः कारा पानवाला औरंगाबादचा फेमस आहे, ज्याच्याकडे 5 रुपयाच्या पानपासून 500 रुपयाचं पान मिळतं, म्हणजे ज्याच्यात 500 रुपयाच्या पानामध्ये कस्तुरी घातलेली असते. मी असं म्हणतात की ते पान खाल्ल्यावरती घामाला पण कस्तुरीचा वास येतो. तर त्या पानवाल्याकडे पान पण लावलं आणि पान लावून मला संतोष कोल्हे आमचं दिग्दर्शक म्हणाले की ते तू खायचंस. मी ओके म्हटलं, मी हे काय ते काय असं म्हणत सगळं घालत राहिले. तर बोलता बोलता मी एवढा किमाम टाकलेला होता त्याच्यात, जे मला काही कळलंच नव्हतं की मी टाकलाय. आणि मी ते पान बंद केलं आणि मी खायला लागले. तो पान मला पानवाला खाऊ दे ना, मला म्हणतो ये मत खाना. मी म्हटलं कॅमेरा ऑन है, यही खाना है असं. तर ते म्हणाले, नाही नाही ये मत खाना, मैं देता हूँ बना के. नाही नाही आपका नाही, मेरा बनाया हुआ खाना है वगैरे असं मी म्हटलं. आणि कटच करायला तयार नाही संतोष कोल्हे, आणि मला आता हेच खायला लागला. मग तो मला म्हणाला की अच्छा खाना, असं हळूच ते देतं खाणे किंवा इमिजिएटली थूक देतं. म्हणजे मला काही कळलंच नाही. मी असं खाताना सगळे जोरात ओरडले, कट इट, काढ पहिले बाहेर काढ. मला म्हणाले, नाही तर पुढचं शूटिंग झालं नसतं, तू अशी पडून राहिली असते. तर ते पण आहे. नंतर मी सर्वज्ञानात 7 हातात घेऊन पण पहिले 2-3 नीलकुमार खेरेची बोलताना थ्रिलिंग व्हावा एपिसोड म्हणून नीलकंठाने मला सांगितलं होतं तू साप पकड. मग पहिले 3 साप ठीक होते, 3रा साप सारखा बोलून माझ्याकडेच बघायला लागला. काय होणार नाही, आता पुढचे सगळे साप खालीच असतील, ते त्यांच्या हातात असतील आणि मी प्रश्न विचारेन. तर असे खूप वेगवेगळे मला हे मिळाले, अनुभव मिळाले. पण मगंदा चिक्कीची रेसिपी बघितली, नंतर आपला काय पांढरा रस्सा कोल्हापूरचा पद्मा गेस्ट हाऊसमध्ये त्याची रेसिपी बघितली. त्यामुळे खाण्याच्या बाबतीत पण, ठिकाणं बघायला पण, खिद्रेश्वर सर्व सुंदर मंदिर बघितलं तर म्हटलं की माझ्यासाठी एकदम एनरिच करणारा एक्सपिरियन्स होता सगळ्या बाबतीत. काही खूप कमी अभिनेत्री आहेत त्यांचे उगीच गॉसिपिंग होत नाही, लिंकअप्स दिसत नाही, उगाच काहीतरी पार्ट्यामध्ये अडकले. एक विशिष्ट असं मृणाल कुलकर्णी पण आहे, तुझं पण त्याच्यात नाव येतं. छान वाटतं की एक तू संपूर्ण कलाकार आणि छान व्यक्तिमत्व. तर हे करत असताना तुला आसपास पण काही मुली किंवा मुलं जेव्हा विचित्र पद्धतीने त्यांचं वागणं होत असतं, त्या मुलांना काय सांगशील की हे मेंटेन करण्याचा, म्हणजे आपण मुद्दाम प्रयत्न केला नसेल तरी पण एक कशी काळजी घेतेस तू सार्वजनिक जीवनात राहून? कारण मला माहिती आहे मधुराने मला म्हणाली होती मध्ये, म्हणजे इतकं नृत्याबद्दलचं प्रेम वगैरे कुठे ऑस्ट्रेलियात पण शो केला आहे आणि कुठे महाराष्ट्राच्या मंदिरात पण कुठे चेंज करायचं असेल तर मला वाटतं छोटं टॉयलेट असेल कुठे नाही का, इथे पटकन चेंज नाही करत. साध्या मंदिरात पण शो केलेले आहेत, म्हणजे शो मॅटर म्हणजे कुठे शो करतो मॅटर करत नाही. हे सगळं करत असताना, फिरत असताना हे सगळे आजचं जे विचित्र जग झालेलं, कारण जेवढी बोलतो मधुराणी ॲड्स करायला परवा पण चेन्नईला गेली होती जाहिरात करायला. ती म्हणाली की 5-6 वर्षापूर्वी जायची तेव्हा मला सिक्युअर वाटायचं आणि आता मला नाही वाटत सिक्युअर तेवढं. हे सगळं जे काही चाललेलं असं माझ्या पिक्चरचा पण विषय घेतला आहे, हे सगळं करत असताना तू काय पद्धतीने काळजी घ्यावी स्वतःची डिग्निटी आणि कारण जाणीवपूर्वक पण करावं लागतं असं मला वाटतं. नक्कीच हो. कोणी येतात, कोणी बोलत बसतात, कधी फोटो काढतात, कधी काही जण मध्ये भेटत असतात किंवा अननोन लोक फोन करत असतात, ओळखायचं कसं त्या बाबतीत? मला नेहमी वाटतं की आपल्याला म्हणजे विशेष करून महिला जर असतील किंवा मुली असतील काम करायला किंवा काय, तर त्यांना म्हणजे विशेष करून सांगावं असं वाटतं की मुलींना देवानी असा एक थोडा सिक्स्थ दिलेला असतो की आपल्याला समोरच्याचं इंटेन्शन काय आहे हे खऱ्या अर्थाने करू शकतो. ज्या मुलींना ते इंटेन्शन करून सुद्धा त्याच्यात पडायची इच्छा असते, त्यांचे मार्ग वेगळे असतात आणि ते पडतात नाही त्या गोष्टींमध्ये. आपल्याला काय करून आपल्याला
रोल मिळवायचा आहे का, काही न करता आपल्याला मिळवायचा आहे का, आपण मिळवलेला रोल असा मिळाल्यानंतर आपण समाधानी राहणार आहोत का आयुष्यभर ते आपल्याला खात राहणार आहे का आपली देण्याची कातडी, हे प्रत्येक तिन्ही आपलं ठरवायचं असतं आणि ते निभावून द्यायचं असतं. मग जर आपण ठरवलं असेल की आपली तयारी आहे काही गोष्टींची, कारण काय आहे ना की हे फक्त ह्या इंडस्ट्रीत नाही मला वाटत, सॉफ्टवेअर कंपनी असेल किंवा काय कुठेही तुमच्यासाठी सगळं फॉर आहे आणि सगळं सुपर आहे असं कुठेच नाहीये, कुठलीच इंडस्ट्री नाही. प्रत्येक ह्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज घेणारी माणसं पण असतात, काही खरंच सरळ मार्गाने जाणारी असतात, काही मुद्दामून खेचणारी असतात, ही सगळीकडेच भेटतात आपल्याला. प्रत्येकाचं इंटेन्शन कसं आहे हे समजताना समोरच्याला काहीतरी एक हिट कळते आपल्याला की ठीक आहे पहिल्या भेटीत नाही कळणार पण दुसऱ्या भेटीत तिसऱ्या भेटीमध्ये ती हिट कळलेली असते कोणत्याही मुलीला. एवढी कुठलीच मुलगी अजाण नसते असं मला वाटतं. हे डोळसपणे आणि मग ही हिट मिळाल्यावरती सुद्धा आपल्याला पुढे जायचंय का हे आपण ठरवायचं असतं आणि मग पुढे जाणारे प्रॉब्लेम्स असतात ते जर स्वतःला फेस करता येत असतील आणि तेवढं सक्षम आपण तेवढं स्ट्रॉंग राहणार असू तर पुढे जावं आणि नाही तर मग ते नाही मिळालं तरी चालेल, माझ्या वाटेला दुसरं चांगलं काहीतरी आहे पण मी चांगलंच करणार. मी 10 गोष्टींमध्ये नाही पडणार, मी 2च गोष्टी करेन पण ते अशा करेन की ज्याचा अभिमान माझ्या घराला वाटेल, ज्याचा अभिमान मला वाटेल. ते कुठेतरी ठरवताना ना तरच माणूस समाधान होऊ शकतो कारण ते अनैतिक आहे. नाही माझ्याकडे आज ऑडी आहे, उद्या मला अजून काहीतरी BMW हायर मॉडेल आहे तर मला वाटेल नाही आता मला माझ्याकडे ते पाहिजे. ही गोष्ट न संपणार आहे. माझ्याकडे एक बंगला आहे पण मला वाटतं की तिच्याकडे तर फार्म हाऊस पण आहे, मग मला फार्म हाऊस पण पाहिजे आणि मला असलं फार्म हाऊस नको, मला तिच्यापेक्षा सुपिरियर पाहिजे. मग ते मिळाल्यावर वाटतं की अरे ह्याच्याकडे तर अजून काही हे प्लेनच आहे तर मग आपण म्हणजे हे संपणारच नाही आहे गोष्ट. तसं जर कंपॅरिझन करत राहायची असेल आणि दुसऱ्याने ते कशा प्रकारे मिळवलंय, कुठला मार्ग अवलंबलाय आणि किती प्रसिद्धी त्याला त्याच्यामुळे मिळाली हे जर आपण बघत बसलो तर आपण कधीच आयुष्यात समाधानी होणार नाही, कधीच नाही. तर आपल्याला कसं जगायचंय आणि जगणं सुंदर कसं बनवायचंय आणि सुंदर बनवता बनवता ते नेहमी मला फार छान वाटतं की असं म्हणतात की शाहिद परवेज जे आहेत ते खूप चांगले सतार वादक आहेत आणि ते अलादिया खान साहेबांकडे गेले होते आणि त्यांच्याशी त्यांचं काम चालू होतं आणि टाइम्सची मॅगझिनचे लोक त्यांची मुलाखत घ्यायला येणार होते अलादिया साहेबांची आणि ह्यांचं दोघांचं सतारीवरती खूप बोलणं आणि रियाज चालला होता आणि यांना खूप सुंदर सुचत होतं. पेय वाजली, शाहिदबाईंनी जाऊन दार उघडलं आणि ते म्हणाले की यांना येऊन सांगितलं त्यांनी की तुम्हाला भेटायला आले लोक. तर ते म्हणाले की त्यांना सांगा की आता मला खूप छान सुचतंय सतारीतलं तर नको इंटरव्ह्यू. म्हणाले की अहो टाइम्स मॅगझिनमधून आले आणि एवढं मोठा ते हे आहे रिपोर्ट म्हणजे काय ते मॅगझिन आहे आणि त्याच्यात तुम्हाला यायचं नाही आहे, त्याच्यात तुमचा इंटरव्ह्यू छापून येईल तर तुम्ही का असं करताय, तुम्ही नाही का म्हणताय. तर ते म्हणाले की नाही आता माझा मूड लागलाय, मला खूप चांगलं सुचतंय. ही गोष्ट क्रिएटिव्हिटी आपल्या हातात नसते की आज देवाने मला दिली, मला खूप चांगलं सुचतंय आता नाही झालं इंटरव्ह्यू तरी चालेल. मग ते गेले, त्यांना सांगते की नका. मग ह्यांना राहावलंच नाही. ह्या संपल्यावरती त्यांचं ते म्हणाले की तुम्ही असं का केलं, तुमचा इंटरव्ह्यू एवढा आला असता सगळ्या न्यूयॉर्क वगैरे मध्ये सगळीकडे बघितला गेला असता. ते म्हणाले नाही बेटा क्या है ना, नाम मैगजीन में नहीं हिस्ट्री में आना चाहिए. हे म्हणजे ही गोष्ट अशी आहे ना की इतिहासात नाव होणं किंवा असं म्हणतात ना की नाव असं करा की ज्याच्यामुळे काम होईल किंवा काम असं करा की ज्याच्यामुळे नाव होईल. तर मला तेच वाटतं की काय की तुम्ही 10 लफडी करून आणि टॅकल करून काही गोष्टी पॉलिटिकली किंवा त्याच्यामधले डाव खेळून मिळवू शकता संध्या, असं काही नाहीये की नाही मिळणार किंवा काय असं. पण बाय द एंड ऑफ द डे किंवा आयुष्याच्या शेवटी तुम्हाला या सगळ्या गोष्टी कुठेतरी भरायला लागणार आहेत किंवा त्या त्रास देणार आहेत का हे कुठेतरी विचार करायला पाहिजे. का आपल्याला कुठेच काही कोणालाही न छक्के पंजे खेळता जसं मिळेल आणि आपल्या तत्वांमध्ये बसेल अशी गोष्ट केल्यामुळे आपल्याला सुंदरच शेवट झोप मिळणार आहे. तर हा विचार प्रत्येकाने करायची गोष्ट आणि तसं जर केलं ना तर मला वाटतं डोळसपणे राहिलं तर कुठल्याही कसंही तुम्ही परिस्थितीमध्ये स्वतःला छान निभावून ठेवू शकता. तर मी तेच करत आले असं मला वाटतं की घरचे संस्कार इतके चांगले इतके स्ट्रॉंग होते म्हणूनच कदाचित मी म्हणते हे दोन्ही साईडने जसं गुरु शिष्याचं असतं तसंच घर नाही असतं. मला आज घरनं काहीही करायची परवानगी मिळाली कारण त्यांना दिसलं की ह्या मुलीला बोलतं सोडलं तरी कुठेही वाहत जात नाहीये हे कुठेतरी कळल्यावर तो विश्वास झाला ना त्यांच्यामध्ये निर्माण. तर हे दोन्हीकडे द्यायची गोष्ट आहे. तर मला वाटतं की तसं तुम्ही जर स्वतःचं ध्येय मनात ठेवलं मग असं ठेवलं ध्येय तरी चालेल. माझं काही असं म्हणायचं नाहीये की प्रत्येकाने असंच
नाकासमोर चाललं पाहिजे. तुम्हाला छक्के पंचे खेळायचे असतील, त्या अशा येणाऱ्या निमिषांना, आमंत्रणांना, पार्ट्यांना जाऊन काही मिळवायचं असेल नक्की मिळवा, पण तेवढी मग येण्याची तातडी ठेवा. मग कुठेही कोणी काही बोललं, काही झालं तर ते लावून घेऊ नका स्वतःला. आणि मी हा मार्ग निवडलेला आहे, आय एम हॅपी विथ इट, हे कुठेतरी स्वतःला सांगा. आणि नुसतं म्हणू नका, आतनं मनाला वाटलं पाहिजे. नाही तर स्वतःला नुसतं सांगते आय एम हॅपी आणि आतमध्ये कुठेतरी ते सलत राहते, तर काही अर्थ नाही. त्याचा अर्थ तुम्ही त्याच्यासाठी बनलेलेच नाही. त्याच्यासाठी जी लोक बनले ती बनतात, ती तशी वेगळी वागतात. तर हे स्वतःला ओळखायला शिका आणि मग त्याप्रमाणे वागा, मग तुम्हाला कधी त्रास नाही होणार. तुझा नवरा आहे तो पण तबला प्लेअर आहे, तर तू नर्तिका आणि तबला तो पण उत्तम घरामध्ये मोठमोठ्या गायकांना साथ करत असतो आणि तुझ्याबरोबर कार्यक्रम करत असतो. पुन्हा एक इन्सिक्युरिटी, नाही म्हटलं इन्सिक्युरिटी नाही का, ते कधी तर तो निर्णय घेताना पण तू काय विचार केला? एका कलाकाराशीच लग्न योगायोगाने झालं आहे, ऑफकोर्स योगाने झालं असेल, पण तरी पण असतं ना की एक सतत प्रूव्ह करत राहायला लागणार शेवटपर्यंत, अर्थात होण्यासाठी नाही म्हटलं तरी. जसं आम्ही पण दोघं कलाकारच होतो, आपल्याला तरी वाटतं कधी कधी आपल्याकडे प्रॉव्हिडन्स पण नाही आहे, आपल्याकडे मनात येऊन जातात विचार. कारण मग काही जण इथे पण आपले जे विद्यार्थी असतात तेव्हा सिक्युअर पटकन लग्न करून टाकतात. सर म्हणजे अनेक माझ्या चांगल्या विद्यार्थिनी आहेत ना, म्हणजे ती डॉक्टर झालेली, नाव सांगत ना तिचं, ती वाहून घेऊन काम करत होती आणि मग एक क्षणाला आई म्हणाले असं सरेंडर झाली आणि म्हणे आता मी IT वाल्याशी लग्न करून गेली बघूला. मला रडायला आलं, मला कळत नाही तिला रडायला आलं की नाही आलं की ती सरेंडर झाली. काय झालं तिचं गेली, संपलं तिचं सगळं. अशा अनेक मुलींचं संपतं, मुलांचंही संपतं करिअर. तर लाईफ पार्टनरचा डिसिजन घेताना हे सगळे आहेत तोटे सगळे. आपल्याला काही एकदम करता 10 वर्षांनी 50, 55 होणार, 60 होणार, त्यावेळेला पैशाची गरज असते. बाकीच्या गुणार्थाने सगळ्या सेट असतात, त्यांच्या सगळ्या त्या गोष्टी एक तरी दोनातला एक तरी जरा असा असलेला बरं असे सेम गेम असतो. तसंही सेम गेम आता खेळलेलं नाही आहे त्याबद्दल. नाही, मला हे खूप माझ्या डोळ्यासमोर उदाहरण आहे की माझ्याबरोबरच डान्स करणारी 10 वर्ष डान्स केला आणि 5 वर्ष आपल्या लव्ह मॅरेज, आणि नवऱ्याने सांगितलं होतं की लग्नानंतर डान्स करायचं नाही. पण मलाच त्रास होत होता की मी तिला म्हणतो की हे कसलं लव्ह मॅरेज, मग हे कसं लव्ह, की जर तुम्हाला कंडिशनच घातली जाते की त्याला माहिती की तू डान्स कसं करतेस, तू किती छान तू डान्समध्ये खुश असतेस तू, तर तुझी खुशी न बघता केवळ तू लोकांसमोर नाचलेलं त्याला चालणार नाही. पण ह्याच्यात हे कंडिशन झालं ना, हे प्रेम नाही मी मला. पण तिला शी वॉज हॅपी, ती मला म्हणते नाही पण मला छान आहे, मला चालणार आहे असंच. त्यामुळे मी म्हणते एक तर हेही ठीक आहे की ती जर खुश असेल ना की मला हाऊसवाईफ म्हणून जगायचं आहे, मला तसंच सगळं करायचं आहे, तर काही हरकत नाही. प्रत्येकाचं सुख शेवटी काय आहे आपण जगतोय तर ते समाधानाने आणि आनंदात राहणं महत्त्वाचं आहे. तिला तसं राहायला जर छान वाटत असेल तर काहीच हरकत नाही. अजून 5 वर्षांनी त्याच्यानंतर तिला जर पश्चाताप होणार असेल की अरे मी कुठेच नाही आहे, माझा नवरा आता कामामध्ये अडकलेला आहे, आता त्याला मी माझ्यातही काही राहिलेलं किंवा काय, आणि मग आता मी माझं कसं अस्तित्व शोधू किंवा मी कशात खुश राहू, तर मग असा पश्चाताप झाला की हा हे करायला पाहिजे होतं मला किंवा काय असं होऊही शकतं. मला असं वाटतं की लाईफ पार्टनरच्या बाबतीत 1% नशिबाचा फार फार महत्त्वाचा असतो. म्हणजे तुम्ही किती पण हे केलं ना तरी ते एक मटकाच असतो तो, म्हणजे चांगला निभावून देणं हे तुमच्या हातात असतं, त्याच्याही हातात असतं झाल्यावरती किंवा काय असं. पण तुम्ही जोपर्यंत 24 तास एकत्र राहत नाही ना परंतु तुम्हाला खरंच कळलेली नसते की तीच व्यक्ती ती खरंच तशी आहे की नाही किंवा काय. म्हणून मला वाटतं 1% नशिबाचा नक्की असतो. दुसरं प्रोफेशनविषयी म्हणाल तर दोघंही आम्ही कलाकार आहोत. अनसर्टिनिटी नक्कीच आहे आमच्या दोघांच्याही प्रोफेशनमध्ये, कारण एकदम आले प्रोग्राम्स की म्हणजे एकच दिवस 12 तारीखच 3 जणांना हवी असते आणि मग नाहीतर म्हणजे मग महिनाभर काहीच नसतं. असंही घडतं की अरे 3 प्रोग्राम झाले आणि 12 तारखेला काय एकच घ्यायला लागणार असं. तर हे काहीच तुमच्याकडे ती अनिश्चितताच आहे काय तुमच्या ह्याच्यावर. एक महिना म्हणजे असा की शपथ काय मिळवलेत पैसे, आणि एक महिना म्हणजे की अरे काहीच नाही रे महिन्यात, असं पण होऊ शकतं. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की तुमच्या अपेक्षा किती ठेवायच्या हे आपल्यावरती आहे, कारण ही काय कॉम्पिटिशन करायची ठरवली तर ते वाढतच जाणार आहे. याच्याकडे ते, माझ्याकडे हे नाही, आता मला हे पाहिजे ते पाहिजे, गरजा किती आपण वाढवू स्वतःच्या त्याला काही लिमिट नाही आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक मला खूप सुंदर असं वाटतं की संवेदनशीलता जर दोघांची एका लेवलवरती असेल ना तर ते फार महत्त्वाचं असतं. तो बॉन्ड खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे रस्त्यातनं चालता चालता
अचानक संध्याकाळी 6ची वेळ आहे आणि सनसेट व्हायच्या आधी एकदम अचानक आपल्याला गुलाबी छटा दिसते आकाशात आणि आपण त्याच्याकडे बघतो आणि तेव्हाच आपल्या पार्टनरने बघितलेलं असतं आणि नुसतं डोळे एकमेकांकडे मग स्माईल जाते. त्याच्यातच सगळं आलं. आपल्या पार्टनरला नाही सांगून ते बघ ना किती छान दिसतंय आणि मग त्यांनी बघायचं आणि आपल्यासाठी हो हो असं म्हणायचं, तर मग त्या इंटेन्सिटीला काहीही अर्थ नाही. मला वाटतं की त्या माझ्या नशिबाने अशी सौंदर्याची व्याख्या दोघांची आमची सेम आहे, म्हणजे आयुष्यात सौंदर्य शोधण्याची, आणि त्यामुळे आम्हाला आनंद मिळतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि आम्ही खुश असतो. तर त्यामुळे कधी कधी अशी टेन्शन्स वाटली की पैशाचं काय पुढे किंवा काय असतं, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आम्हाला आपण उशिरा मूल झालंय, पण योग्य वयात होतं अगदी 22 वर्ष झालं तसं नाही झालंय. या सकाळीच मला मिळतं बापरे 4 वर्षाची माझ्या ते मित्राची झाली आहे, कसं होणार, आपण काय करणार, ते किती वेळ काय काय कसं होतं ना आपल्याला. नक्कीच नक्कीच नाही, पण मी पुढचा विचार करत मी आलेला दिवस जगते आणि मला नेहमी असं वाटतं की आत्तापर्यंतचं हे सगळं सुंदर गेलं त्यामुळे पुढचंही सुंदरच जाणार. आणि असा विचार करत असतो की ऐकतो माझा मुलगा 10वीत जाईल तेव्हा मग माझी शक्ती असेल का त्याला हे करायची किंवा काय असेल, तर तुम्ही कधीच नाही विचार करू शकत. आत्ता ह्या क्षणाला तो काय करतोय आणि त्याला मी छान आई वाटते का, त्यांनी नुसतं मला 4 वर्षाचा मुलगा आहे आणि तो मला फार आवडतं त्याचं, तो मला आई लव्ह यू आई वगैरे असं काही म्हणत नाही, नुसतं एवढं म्हणलं आई आवडतेस बस माझा दिवस संपलेला असतो. एवढं मस्त म्हटलं ना तरी आई आवडतेस बस. तर हे इतकं सुंदर आहे सगळं की मला वाटतं की मी पुढचा विचारच करत होते, तो क्षण जगते आणि सगळ्यांनी तसंच करावं. आणि पार्टनर निवडताना मात्र हे नक्की मी म्हणेन की घाई करू नका, दिसण्यावरती फक्त जाऊ नका, कारण असं खूप वेळा होतं की फर्स्ट इम्प्रेशन नक्कीच आपल्याला महत्त्वाचं असतं, की जे बाहेरचं व्यक्तिमत्वाचं असतं, पण तेच फक्त सगळं नसतं. त्याच्यामुळे खूप नीट बघा, म्हणजे ते अंधळे होतात काही लोक लुक्सकडे बघून आणि मग खरा माणूस मनाने तेवढा सुंदर असतो असं नाही, कारण ते मनाचं सौंदर्य शोधणं फार गरजेचं असतं. ते प्रत्येक वेळेला पटकन सापडतं असं नाही. मी म्हटलं तसं की जोपर्यंत शेवटी एकत्र राहिल्या नाही तेव्हा खरे रंग कळत नाहीत, हेही नक्की आहे. पण तरी जेवढे 60% रंग कळतील त्याच्यावर अंदाज येतो, पण तेवढे ते 60% तरी शोधा, नाही तर 10%मध्येच खुश होऊन माणूस म्हणतो की हा मी तयार आहे लग्नाला. तसं करू नका. आणि एका पॉईंटच्या पुढे पती, मुलगा, अजून काय पैसा, हे सगळं संपून जातं. आपली कलाच शेवटपर्यंत आपल्याला साथ देते. कुठेही आपण एकटे असलो तरी नाही ठेवा. म्हणजे आता मला लग्न झालं म्हणून आता माझं सगळं संपलं आणि आता मी आता लगेच रेसिपीचं शिकायला लागते आणि घरच हे करते वगैरे, तर नाही. त्याच्यामध्ये नाही, तुम्हाला जर देवाने एक्स्ट्रा काहीतरी दिलेलं असेल ना गुण किंवा काय, खास तुमच्या गोष्टीसाठी दिलेलं आहे, त्यांनी तुम्हाला प्रत्येकाला देवाने स्पेशल बनवलेलं आहे. तो आपल्यातला हे स्पेशल गुण जो असतो ना तो शोधा आणि तो शेवटपर्यंत आपल्याला मिळणार आहे. आपण एकटे असतो, आपण दुःखात असतो तेव्हाही तोच साथ देतो आपल्याला. माझे गुरु मला खूप वेळा म्हणजे खूप असं पाहिजे की वादळ आली, संकट आली माझ्या आयुष्यामध्ये, काय काय घडलं, तर मला कोणाच्याही सांत्वनाने मी कधी बरी झाले नाही. तेच मला एक रचना सुचायची आणि असं एकदम सगळं काळोख माझ्या बाहेर निघून लख्ख प्रकाश पडल्यासारखं वाटायचं एक रचना सुचल्यानंतर. तर हे कुठे ते रिफ्रेशन होणं आहे ना, तर ही कला आहे आपली आणि ती चिरंतन आहे. आणि मी तर म्हणेन की ग्लॅमरच्या मागे नका जाऊ, कारण त्याला पण ना एक शॉर्ट पिरियड आहे. म्हणजे 25 वर्षाचं झालं ना की आता पुढची 18 वर्षाची जी मुलगी येणार आहे ना तिलाच डिमांड होणार आहे ग्लॅमरसाठी. आणि मग 25 वर्षाच्या मुलीला कळणार नाही की मी धड काकूचा रोल करायचा आहे का मी आईचा करायचा आहे का मी मोठ्या बहिणीचा करायचा आहे का काय करायचं आहे. पण तुम्ही जर सशक्त अभिनेत्री म्हणून उभं राहायचं ठरवलं ना, फक्त ऍक्ट्रेस किंवा सुपरस्टार नाही, अभिनेत्री, तर तिच्या आयुष्याला मरण नाही. मग रोहिणी हट्टंगडी सारखा पण तुम्ही शेवटपर्यंत काय म्हणतो आपण तो हे रीमा लागू, रोहिणीताई त्यांच्यासारखा ती कारकीर्द 90व्या वर्षी एंट्री घेतली त्यांनी आपल्या कवितेच्या कार्यक्रमात आणि पब्लिक त्यांच्यासाठी स्टँडिंग ओवेशन होतं. त्यामुळे तुम्ही स्वतःला ग्रूम करताना नक्की मी हे सांगेन की उत्कृष्ट अभिनेत्री व्हायचाच प्रयत्न करा. हे नको, हिरोईन नको, कारण हिरोईनला फार शॉर्ट हे स्पॅन आयुष्याचा.